हे कमी जास्त असतं, की आपल्यामधली जी स्त्री ऊर्जा आणि पुरुष ऊर्जा हे प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आहे. पुरुषामध्ये पण आहे, स्त्रीमध्ये पण आहे. फक्त स्त्री जी आहे तिच्यामध्ये कुठली ऊर्जा जास्त आहे, कुठली ऊर्जा कमी आहे, त्याचा बॅलन्स कसा आहे याच्यावरती तिची मानसिक स्थिती, तिची शारीरिक स्थिती हे सगळंच अवलंबून असतं. आता तुम्हाला कळलं असेल की ऊर्जा हा प्रकार किती जास्त महत्वाचा आहे, राईट? सो त्याकरताच आपल्याला पहिल्यांदा त्या ऊर्जेला जागृत करण्यात आधी ती नक्की काय आहे ऊर्जा हे तर आपल्याला जाणून घ्यायला लागेल, बरोबर? सो त्याकरता मी तुम्हाला विनंती करते, उचिता प्लीज तुम्ही ते आपलं प्रेझेंटेशन दाखवू शकाल का? यू कॅन. सो ऊर्जेला जागृत करण्यासाठी आपण आधी स्त्री ऊर्जा काय आहे, पुरुष ऊर्जा काय आहे, या दोन ऊर्जा काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. येस. सो या पुढील स्लाइड दाखवता का प्लीज? येस, थँक्यू सो मच, थँक्यू. सो आपल्यामधील स्त्री ऊर्जा हे प्रथम आपण जाणून घेऊया. जसं मी म्हटलं, पुरुष असू देत, स्त्री असू देत, दोघांमध्येही दोन्ही ऊर्जा आहेत. फक्त त्याचं प्रमाण आपल्याला तपासून घ्यायचंय. सो तुम्हाला तुमच्या पद्धतीने जाणून घ्यायचंय की माझ्यामध्ये कुठली ऊर्जा डॉमिनंट आहे, कुठली कमी आहे. ओके. सो स्त्री ऊर्जा म्हणजे काय आहे, तर आपल्यामधली एक चैतन्यमयी शक्ती, एक पॉवरफुल अशी आनंदी चैतन्य देणारी शक्ती. आता मी असं का म्हणते आहे, तर तुम्ही विचार करा, एखाद्या घरामध्ये समजा स्त्रियाच नसतील, फक्त पुरुष राहतात एखाद्या घरामध्ये. इमॅजिन करा त्या घराची एनर्जी कशी असेल, थोडीशी वृक्ष अशी ड्राय अशी असेल, बरोबर? त्या घरात गेल्यावरच तुम्हाला जाणवेल की काहीतरी वेगळं आहे, असं वृक्षता जाणवेल थोडीशी. किंवा तुम्ही एखाद्या लग्न समारंभाला जा, त्या लग्न समारंभामध्ये समजा स्त्रियाच नाहीये, कोणी छान छान नटून, छान कलरफुल साड्या घालून, दागिने घालून असलेल्या स्त्रियाच नाहीयेत, तर त्या फंक्शनला शोभा येईल का, चैतन्य येईल का? नक्कीच नाही येणार आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगते, एखादी लग्न करून जेव्हा मुलगी दुसऱ्या घरी जाते तेव्हा तिचं जे घर असतं, तिचं माहेर, तिच्या आई वडिलांना किती सुनं सुनं वाटतं ना, की आपल्या घरातली चैतन्यमयी शक्ती आपण दुसऱ्याला देऊन आलेलो आहोत. त्यांच्या घरात ती आता गेलेली आहे, ती चैतन्यमयी शक्ती. आई वडिलांना विचारा त्यांना काय वाटते ती ऊर्जा शक्ती तिथे गेल्यावरती. आय एम शुअर तुम्हाला माहितीये, त्याचा अनुभव तुम्ही घेतलेला असेल, बरोबर? तर ही आहे ती चैतन्यमयी शक्ती, ती ऊर्जा आहे. आणि तिला आपण असं ना मोजमाप नाही करू शकत त्या ऊर्जेचं. हे एक दुर्दैव आहे की त्या ऊर्जेला मोजमाप नाही करू शकत, तिला फील केलं जातं, ती भावनांनी अनुभवली जाते. त्याच्यामुळे ती चैतन्यमयी जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा काय आहे हे तुम्हाला आता माहितीये, बरोबर? आता आपण सगळ्या सख्या इथे जमलेलो आहोत. जस्ट इमॅजिन कशी एनर्जी आहे, मला तरी ती जाणवते. मला माहिती नाही तुम्हाला ती जाणवते की नाही, पण आय एम सो हॅपी टू सी यू ऑल. कारण इतक्या छान सुंदर सुंदर स्त्रिया, त्यांच्याशी इंटरॅक्शन करण्याची संधी मला मिळते. मला इतका आनंद होता, सकाळपासून मी वेट करत होते की कधी 4 वाजता कधी मला बोलायला मिळते सगळ्यांशी. सो ही आहे ती चैतन्यमयी ऊर्जा. आणि 4 मैत्रिणी एकत्र आल्या की कसं खिलबिलाट, हसणं, खिदळणं, एकत्र येणं असतं ना, आणि चैतन्य तयार होतं. सो ती चैतन्यमयी शक्ती असं मला म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तिची कॅरेक्टरिस्टिक्स, तिच्या काय म्हणतात कॅरेक्टरिस्टिक्सला काय म्हणतात ते, तर 4 त्याच्या मेन ज्या गोष्टी आहेत ना त्या मी तुम्हाला इथे सांगणार आहे. कारण स्त्री ऊर्जा ही एक मोठी ऊर्जा आहे. त्याच्यापैकी 4 गोष्टी मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामध्ये पहिली गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, टॉप ची गोष्ट म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा ती आनंद घेते आणि इतरांना तो आनंद वाटते. म्हणजे समजा एक स्त्री आहे, तिला असं काही करायला नाही लागत नाही वेगळं, की अच्छा मी तुझ्यासाठी हे करते, तुझ्यासाठी ते करते, नाही. जस्ट ती जशी आहे, जसं बोलते, तिचा टोन आहे, तिचा आवाज आहे, तिचं असणं आहे, दिसणं आहे, सगळ्यांनी ते तिच्या असण्यानेच ती ऊर्जा देते समोरच्या व्यक्तीला. तिला काही करायची गरज नाहीये. सो असं मी म्हणते आहे, स्वतःच्या अस्तित्वानेच ती आनंद वाटते इतरांना. इतरांना खूप छान वाटते तिच्या बरोबर राहिल्याने, तिच्याशी बोलल्याने आनंदमयी वातावरण तयार होतं. आय एम शुअर की असं तुमच्या बरोबर पण झालं असेल की एखाद्या रूम मध्ये तुम्ही एंटर केलं आणि जस्ट त्या रूमची एनर्जी बदलली. अच्छा, अरे वा, ही आली आहे का, अच्छा, मग सगळेजण तुम्हाला भेटायला येतात, बोलायला येतात, कशी आहेस, काय म्हणतेस, असं तसं. सो अशी एक पॉवर असते
स्त्रीकडे, की जेव्हा ती त्या रूम मध्ये एंटर होते ना, शी जस्ट रूल द वर्ल्ड. तिच्याकडे ती अशी एनर्जी असते की तिच्याशीच सगळेजण बोलायला येतात, तिच्या बरोबर त्यांना शेअर करायचं असतं स्वतःचं सुख दुःख, किंवा तिला काही प्रश्न विचारायचे असतात, तिच्याशी इंटरॅक्ट करायचं असतं इन शॉर्ट, राईट. सो तिच्या अस्तित्वानेच ती अशा प्रकारे आनंद वाटत असते, ती एनर्जी आहे. Right? Do you relate to me? Relate to me? If you relate, please type R in the chat box. R type करा तुम्ही chat box मध्ये, म्हणजे मला कळेल की तुम्ही या गोष्टीला रिलेट करता आहात. Yes. Thank you. Thank you. Great. मानिनी, सविता, मिक्षा. I love the name. Great. प्रणाली, समर्थ. Thank you for joining, समर्थ. अनिता, अंजली, सविता, रुमाना, सुजाता, वनिता. Thank you so much. Thank you so much. ग्रेट ग्रेट. मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व, परंतु थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान छान कमेंट करतात, रिलेट करतात, मला खूप आनंद आहे याचा. ग्रेट ग्रेट. सो आपण पुढे जाऊया. ही पहिली क्वालिटी आहे. ओके. सो स्त्री ऊर्जेची दुसरी स्त्री ऊर्जेची क्वालिटी म्हणजे पालन पोषण करणे. आपण म्हणतो ना देवी मा, असं म्हणतो, देवी माता, भवानी माता, राईट. माताच म्हणतो आपण. सो माताची ती क्वालिटी आहे की पालन पोषण करणे. एखाद्या मुलाला विचारा, त्याची आई त्याच्या घरी नसेल, वडीलच असतील, तर कसं ते त्याला कंटाळा येतो. तुम्ही पण अनुभवलं असेल, राईट. मला पण माहिती, जेव्हा लहानपणी माझी नाईट शिफ्टला जायची ना, त्याची मेडिकलमध्ये होती, ती कधी नाईट शिफ्टला गेली, ती मला असं कंटाळा यायचा. ती असेपर्यंत मला जेवून घ्यायचे, ती असेपर्यंत मला जेवढं काम असेल तेवढं संपवायचं, आणि मग मला नंतर काही करायचं नाही, असं असायचं. सो माता किती एक काय म्हणतात, लाडाने, प्रेमाने मुलांना वाढवते, पालन पोषण करते. आता तुम्ही म्हणाल की मातृत्व भावना आहे ना, ती मातृत्व भावना. तर प्लीज मी इथे क्लिअर करू इच्छिते, मातृत्व भावना अनुभवण्यासाठी आपल्याला बायोलॉजिकली आई कोणाची होणं गरजेचं नाही. ओके, ते प्लीज डोक्यातनं काढून टाका, ते तसं नाहीये. मातृत्व भावना ही आपल्याला एखाद्या पक्ष्यांविषयी वाटू शकते, एखाद्या आपल्या पेट विषयी वाटू शकते. आपला कुत्रा आहे, मांजर आहे, त्यांची आपण काळजी घेतो, तो मातृत्व भाव आहे. किंवा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये मॅनेजर पदावरती आहात, बॉस आहात, आणि तुमच्या टीमची तुम्ही काळजी घेताय, म्हणजे त्यांच्याबद्दल तुम्हाला ती केअरिंग नेचर आहे, तुमचं प्रेम आहे. किंवा तुम्ही एखादा बिझनेस सेटअप केलेला आहे, तर त्या बिझनेस हे तुमचं बाळ आहे, राईट. सो हा मातृत्व भाव जो आहे ना, तो भाव, याच्याबद्दल मी बोलते आहे. मी बायोलॉजिकली आई होण्याबद्दल बोलत नाहीये. आपल्याला जॉईन झालेल्या किती स्त्रिया असेल की ज्यांनी ठरवून आई न होण्याचा निर्णय घेतलेला असेल, किंवा ज्यांना काही कारणास्तव मूल होऊ शकत नाही, मग त्या स्त्री नाहीये, त्यांच्यामध्ये स्त्री ऊर्जा नाहीये का? असं बिलकुल नाही. त्यांच्यामध्ये सुद्धा ती स्त्री ऊर्जा आहे, कारण तो भाव आहे. ओके. आणि तुम्ही विचार करा ना, कितीतरी आया असतात की ज्या त्यांचं मूल जन्मल्यावरती त्याला कचरापेटीत टाकून देतात, किंवा कुठेतरी अनाथ आश्रमाच्या पायरीवर सोडून देतात. त्या डिस्कनेक्टेड असतात, त्या मातृत्व भावापासून त्या डिस्कनेक्टेड असतात. ओके. सो काहीतरी कारणास्तव त्यांच्या इश्यूजमुळे त्या डिस्कनेक्टेड झालेल्या असतात या मातृत्व भावातून. म्हणूनच मला ह्याच्यातनं हेच सांगायचंय की फक्त आईने मुलाला जन्म दिला बायोलॉजिकली म्हणून तो मातृत्व भाव तिच्यामध्ये आला, असं नाही होत. ओके. सो तो मातृत्व भाव जागृत करण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागतं, तो वेगळा भाव आहे. सो मी त्याबद्दल बोलते आहे, बायोलॉजिकल ह्याच्याबद्दल बोलत नाही, प्लीज नोट. ओके. सो पालन पोषण करणे, एखाद्याची केअर करणे, एक आजारी माणसाला, म्हणजे आता मी समजा डॉक्टर आहे, माझ्याकडे आलेला प्रत्येक पेशंट जो आहे त्याच्याबद्दल माझी केअरिंगच भावना असते, त्याचं चांगलं व्हावं, भलं व्हावं, त्याच्यासाठी मी काय काय करता येईल मला ते करावं, अशीच एक भावना असते. तो मातृत्व भाव म्हणते आहे. माझ्याकडे आलेला प्रत्येक क्लायंट, प्रत्येक पेशंट हा माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, अशाच पद्धतीने मी त्यांना ट्रीट करणार. ते किती 70 वर्षाचे असू देत, पण माझ्यासाठी ते लहान मुलं आहेत. आय सी देम ऍज अ चाइल्ड. सो तो मातृत्व भाव मी त्यांना म्हणते आहे. त्याच्यानंतर चौथा गुण विशेष म्हणजे आतला आवाज ओळखून वागणे. आपला आतला आवाज, त्याकरता आपल्या भावना काय आहेत हे आपल्याला जाणणं गरजेचं आहे. ओके, आता मला राग येतो आहे या व्यक्तीचा, आणि मला आलाय राग, मला नाही आवडलं आहे, त्या आतल्या आवाजात मधनं मी ऑपरेट होते, आणि मी जेव्हा सांगते समोरच्याला मला नाही आवडलं, मला एक अनकम्फर्टेबल वाटतं आहे, मी हे नाही करणार,
हे जेव्हा मी सांगते ना, मी अंमलबजावणी करते माझ्या आतल्या आवाजावरती. मी काहीतरी मला आवडलेलं नाहीये तरी हा हा खूप छान, नाही चांगलं आहे, खोटं नाही वागते मी काही, रिअल वागते आहे. त्यावेळेला आतला आवाज, आतली भावना जी आहे तिला जशीच्या तशी सांगणं, ते ओळखून वागणं जे आहे ना, ती म्हणजे स्त्री ऊर्जा आहे. ती काही लपवाछपी करत नाही. राग आलाय तर राग आलाय, वाईट वाटलंय तर वाईट वाटलंय. ओके, दुःख झालंय, मी हर्ट झाले ते पण सांगणार, आनंद झालाय ते पण सांगणार, थँक्यू सो मच, आय लव्ह यू हे पण सांगणार. जसं आहे तसं नॅचरल. सो नॅचरल आहे. म्हणून तुम्हाला आता कळलं असेल की चैतन्यमयी शक्ती, स्त्री शक्ती काय आहे ते. त्याच्यानंतर चौथा गुणविशेष तिचा हा आहे, तो म्हणजे दिलेल्या मदतीचा स्वीकार करणं. आता तुम्हाला असं वाटेल की वा, मदत दिली तर स्वीकार करणारच ना आपण असं, पण ते तितकं सोपं नाहीये, ते खूप डीप आहे. त्याच्यावर एक वेगळं सेशन होऊ शकेल, असं तो कॅरेक्टरिस्टिक आहे. बरेचदा आपल्याला ना कुणीतरी आपल्याला छान म्हटलं, अगं छान दिसतेस, तुझा ड्रेस छान आहे, त्यावेळेला मे बी आज मी काहीतरी वेगळं मेकअप केल्यामुळे चांगले दिसतेय, असं काहीतरी आपण कधी कधी म्हणतो. ते एप्रिसिएशन घेत नाही, कौतुक घेत नाही एखाद्या व्यक्तीचं, असं बरेचदा होतं. तर ते कौतुक घेता येणं किंवा दुसऱ्यांनी एखादी मदत केली ना, तरी बऱ्याचदा लोकांना मदत स्वीकारता पण येत नाही, की आता मला मदत करतोय, ह्याला काय पाहिजे माझ्याकडून. उद्या आज 10 रुपयाची मदत करेल आणि उद्या म्हणेल मैथिलीचं सगळं जे चांगलं झालं ना, ते 10 रुपयामुळे झालं. असं मला आधी वाटायचं, म्हणून मी लोकांची मदत स्वीकारायची नाही. त्यांनी काय मदत केली तर नाही नाही, आय एम ओके, थँक्यू, नो नो प्रॉब्लेम असं. सो तो माझ्याकडे नव्हता. हे मी माझं उदाहरण तुम्हाला दिलं, परंतु तर तुम्हाला कळलं असेल की काही वेळेला आपण मदत स्वीकारत नाही, कारण आपल्याला वाटतं की या व्यक्तीला माझ्याकडून काहीतरी पाहिजे, नंतर तू त्याचं ते विचारेल, तर मला हे, मी आता तुझ्यासाठी हे केलं ना, आता तू हे कर, राईट. सो त्या भीतीमुळे पण कधी कधी आपल्याला स्त्री ऊर्जेला आपण डिम डाऊन करतो, दाबून टाकतो आणि नको नको, मला मदत नको आहे, माझ्यासाठी हे करू नको. कोणीतरी आपल्याला काहीतरी करायला बघतं ना, पाय चेपून देते, तुझे पाय दुखतात ना, पाय चेपते, तर आपण म्हणतो नाही नाही नाही, नको नको, पाय चेपू नको, अनकम्फर्टेबल. मला असं व्हायचं, म्हणून मी तुम्हाला सांगते. सो मी आय नेव्हर यूज टू टेक हेल्प. तर कुणाकडून हेल्प घेणं मला अनकम्फर्टेबल करायचं. तर ते आपल्याला स्वीकारता येणं ही पण एक क्वालिटी आहे, गुणविशेष आहे. आणि अर्थात मदतीचा स्वीकार न करता येणं, याला एक डीप इश्यू असतो, आपला पास्ट त्याला कारणीभूत असू शकतो. तर ते खूप डीपली बघायला लागतं. पण आपल्याला जर मदतीचा स्वीकार सहज करता येत असेल, कुणीतरी मला काहीतरी छानपैकी फुल दिलं, लेट्स से, ओह थँक्यू सो मच असं, किंवा तुम्ही आता मला इथे बोलावलं की इथे याल का आणि आपल्या सगळ्यांशी गप्पा माराल का, त्यांच्याशी संवाद साधाल का. सो आय बी लाईक, थँक्यू सो मच फॉर द अपॉर्च्युनिटी, थँक्यू, मला आनंद आहे, राईट. सो या पद्धतीने दिलेल्या संधीचा पण स्वीकार करता येणं, ही पण एक क्वालिटी आहे. तर संधीचा स्वीकार करता येणं, कौतुक केलं कुणी तर त्याचा स्वीकार करता येणं, कुणी काहीतरी पैशाच्या स्वरूपात कधी आपल्याला अडल्या नडल्याला मदत केली, त्याचा स्वीकार करता येणं, कुणी काहीतरी मदत दिली की अच्छा तू आता भरपूर काम करून दमली असशील ना, तर आता मी पोळ्या मी करते, असं कोणीतरी म्हटलं तर नाही नाही नाही, तुम्ही काय करू नका, मी करते मी करते मी करते. असं मी माझ्या सासूबाईंबरोबर पण करायचं, सगळं मी करते मी करते मी करते. आणि मी संपूर्णपणे दमून जायचं. आणि त्या त्यांना असं मदत द्यायची असायची की मैथिलीने एवढं सगळं केलं, मी एवढं तर करूच शकते, पण मी मदतीचा स्वीकारच करायचे आणि स्वतः दमून जायचे. सो तो मदतीचा स्वीकार आपल्याला जर करता आला तर आपलं लाईफ किती सुखदायक होऊ शकते. तुमच्या लक्षात आलं असेल, मी तुम्हाला माझीच उदाहरण देते म्हणजे तुम्हाला रिलेट होतील. ठीक. सो ही आहे स्त्री ऊर्जा. अर्थात या 4 प्रमुख गुणविशेषांकडे आपण पाहिलं, पण त्याच्या आतमध्ये अजून काही गोष्टी आहेत की लाईट फेमिनिन एनर्जी, डार्क फेमिनिन एनर्जी, त्याच्यामध्ये आपण डीप एकदम जात नाहीये. पण स्त्री ऊर्जा तुम्हाला जर कळली असेल, त्याला रिलेट करत असाल, तर प्लीज टाईप वाय इन द चॅट बॉक्स. वाय तुम्ही टाईप करा, म्हणजे मला कळेल की तुम्ही या सगळ्या स्त्री ऊर्जेशी रिलेट केलेलं आहे, तुम्हाला ते कळलेलं आहे, त्याचे गुणविशेष काय आहेत. येस, थँक्यू सो मच मानिनी, अनिता, मिक्षा, प्रणोती, दीपिका, सविता, अंजली, गायत्री, सविता, लीना, अश्विनी, उचिता, राणी, कुमुद, वनिता, वैशाली, जयश्री, अपर्णा, समर्थ आणि रश्मी. थँक्यू 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 सो मच. यू सच अ लवली लेडीज. थँक्यू सो मच. आता तुम्ही कमेंट्स थांबवले नाही चालेल, आपण लगेचच पुढे जाणार आहोत. ठीक. सो पुढची स्लाइड घ्याल का प्लीज.
थँक्यू. येस, पुरुष ऊर्जा. पुरुष ऊर्जा ही स्लाइड. येस, थँक्यू सो मच. सो जेव्हा मी स्त्री ऊर्जा म्हणते आहे तेव्हा मला पुरुष ऊर्जेचा पण उल्लेख केला पाहिजे, कारण जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला म्हटलं की प्रत्येक स्त्री पुरुषामध्ये ही पुरुष आणि स्त्री ऊर्जा असते. की मग तो स्त्री असू देत, पुरुष असू देत, की काय LGBTQ असू देत, कोणीही असू देत, त्यांच्यामध्ये या दोन्ही ऊर्जा आहेत. ओके, सो त्याकरता आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की आपल्यामधली पुरुष ऊर्जा काय आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुष ऊर्जा पण असते. असं नाहीये की स्त्री ऊर्जा म्हणजे फक्त स्त्रियांची ऊर्जा, पुरुष ऊर्जा म्हणजे पुरुषांची ऊर्जा, असं नाही. आपल्यामध्ये पण या ऊर्जा आहे. तर आपल्यामधली पुरुष ऊर्जा काय आहे, तर अतिशय ताकदवान, सामर्थ्यशाली शक्ती आहे, सामर्थ्यशाली शक्ती आहे. ओके, सो त्याच्या ज्या गुणविशेष आहेत, त्याचे गुणविशेष जे आहेत ते एक्झॅक्टली अपोजिट आहेत आपल्या स्त्री ऊर्जेच्या, पूर्णपणे विरुद्ध. स्त्री ऊर्जेमध्ये ती अस्तित्वाचा आनंद घेते ना, अस्तित्वाने आनंद वाटते, आनंद घेते, स्वानंदी आहे ती, राईट. पण पुरुष ऊर्जा जी आहे ती म्हणजे एखाद्या ध्येयाचा पॅशनेटली पाठलाग करणं. किती पॉवरफुल आहे ना. तुम्ही विचार करा, तुम्हाला काहीतरी आयुष्यात करायचंय, काहीतरी बिझनेस सेट करायचा आहे तुमचा, किंवा तुमच्या मुलांना खूप चांगलं शिक्षण द्यायचं आहे, असं काही ध्येय तुमचं असू शकतं. लेट्स से माझं ध्येय आहे की मला ट्रान्स अमेरिकन सायकल टूर करायची आणि दॅट ड्राइव्हज मी क्रेझी, आणि मला ते आनंद वाटतो त्याच्यामध्ये, ते पाठपुरावा करायला, प्लॅनिंग करायला, हे करायला. म्हणजे ध्येय, आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय असेल की आपल्याला कसं एनर्जेटिक वाटतं, आणि त्याचा आपण पॅशननी पाठपुरावा जेव्हा करतो आपल्याला इतका आनंद होतो ना, तर ती ही पुरुष ऊर्जा आहे. त्याच्यामुळे आपल्याला आनंद वाटतो एखादं ध्येय घेऊन त्याच्या मागे जाणं, स्वप्नांचा पाठलाग करणं असं म्हणता येईल. ओके, तर हे पहिलं आहे. त्याच्यानंतर दुसरी त्याची क्वालिटी म्हणजे संरक्षण पुरवणं. आपल्या आजूबाजूच्या, म्हणजे आता तुम्ही समजा एक आई आहात, तर आई स्वतःच्या मुलांसाठी कशी असते, संरक्षण करते त्यांचं, राईट. सो संरक्षण हे नॅचरल इन्स्टिंक्ट आहे आपलं. तर आपल्याला जेव्हा असुरक्षित वाटतं, आपल्या आजूबाजूचं, आपल्या जवळची व्यक्ती असुरक्षित आहे असं वाटतं, तेव्हा आपण त्यांना संरक्षण द्यायला जातो. ही नॅचरल आपली टेंडन्सी आहे. सो ही पुरुष ऊर्जा आहे. त्याच्यानंतर इथे होतं स्त्री ऊर्जेमध्ये की नर्चरिंग होतं, पालन पोषण करणे. इथे संरक्षण आहे. ओके, सो तिसरी आपला गुणविशेष म्हणजे सारासार बुद्धीचा वापर करून कृती करणे. स्त्री ऊर्जेमध्ये बघा ना, आता असं होतं की भावनांप्रमाणे आपण ऍक्ट करत होतो. राग आलाय, राग सांगितला, मला दुःख झालंय, दुःख सांगितलं, हर्ट सांगितलं, सगळं सांगितलं, आनंद झाला तर ते पण सांगितलं, काहीही सांगितलं. भावनांवरती आपण ऍक्ट करतो. पुरुष ऊर्जेमध्ये आपण सारासार विचारबुद्धी करतो, सगळ्या याचा विचार करतो. हे मी सांगितलं तर इथे काय होईल, या माणसाला मला हे सांगायचंय की नाही सांगायचंय. म्हणजे राग तर खूप आलाय, पण समोर बॉस आहे, माझा जॉब जाऊ शकेल, तर ते मला सांगायचंय की नाही सांगायचंय, कुठल्या ठिकाणी मला ते सांगायचंय, राईट. सो हा पण आपण विचार करतो, सारासार विचार बुद्धी, की आपण हे मी सांगितलं तर त्याचा परिणाम पुढे काय होणार आहे. लेट्स से मी मॅरिड आहे समजा, आणि मला एखादा दुसरा पुरुष एकदम हँडसम वाटला, आणि मी त्याला यू सो हँडसम, राईट. तो म्हणेल वा, मला मस्तपैकी लिफ्ट देते आहे. सो दॅट इज नॉट गोइंग टू वर्क. सो सारासार विचारबुद्धी, कुठे काय बोलायचं आहे हे आपल्याला सारासार विचारबुद्धी आपल्याला असली पाहिजे, राईट. सो ती वापरून कृती करणे, काय ते बोलायचं ते बोलणे, कारण शब्द खूप पॉवरफुल असतात. एकदा आपल्या तोंडातून निसटले की निसटले, झालं. त्यामुळे आपल्याला सारासार विचार करता येणं आणि त्याच्या पद्धतीने आपण अंमलबजावणी करणं, त्याच्याप्रमाणे कृती करणं, हे खूप इम्पॉर्टंट आहे, बरोबर. सो ती आहे पुरुष ऊर्जा. आणि स्त्री ऊर्जेमध्ये जसं होतं की आपण मदत स्वीकारता येणं होतं, आणि इथे मदत देता येणं, गिव्हिंग आहे. दुसऱ्याला मदत देता येणं, पैशाच्या स्वरूपात म्हणा, दुसऱ्याला अप्रिशिएट करणं म्हणा, दुसऱ्याला इन जनरल फिजिकली मदत करणं म्हणा. अगं तू हे केलंस ना, आता मी तुझ्यासाठी हे करू का, तुला मदत होईल, अशा पद्धतीने. सो ती गिव्हिंगची एनर्जी आहे ना, जनरॉसिटी, देण्याची वृत्ती, ती आहे पुरुष ऊर्जा. म्हणजे आता तुम्हाला कळलं असेल की तुमच्यामध्ये या दोन्ही ऊर्जा आहेत, पण त्याचा इम्बॅलन्स झाला तर गडबड होईल. आता दुर्दैवाने काय होत आहे माहितीये का,
आपल्या पुरुष प्रधान व्यवस्था आपल्या जगभरामध्ये असल्यामुळे ना आपल्यातल्या या पुरुष गुणांना, पुरुष ऊर्जेला जास्त महत्व दिलं जाते. दुसऱ्याला देणं, दुसऱ्याला संरक्षण देणं, सारासार बुद्धीचा वापर करणं, ध्येयाचा पाठलाग करणं, सतत काहीतरी करत राहणं. एका जागी शांत नाही बसायचं, कटकी किडकिड किडकिड काहीतरी करत बसायचं. माझी आई पण अशीच करायची. जरा बसलेली असली, हे कर, ते कर, ते कर, ते कर. ती पण स्वतःने बसते, मला पण असंच करते. सो ही आहे पुरुष ऊर्जा. म्हणजे आपण काहीतरी करत नाहीये म्हणजे मी आळशी दिसेन की काय लोकांना, असा शांतपणे विचार करते नाही. अशी गृहिणी कधी बसलेली बघत नाही ना आपण. ते होत आहे आजकाल. दुर्दैवाने बऱ्याचशा स्त्रिया या मॅस्क्युलिन एनर्जीमध्ये जास्त गेलेल्या आहेत, पुरुष ऊर्जेमध्ये जास्त गेलेल्या आहेत आणि त्यांच्या स्त्री ऊर्जेला त्यांनी पूर्णपणे मागे कुलूपमध्ये बंद करून टाकलेलं आहे. कारण त्यांना वाटतं की मी भावना दाखवणं बरोबर नाही, दुसऱ्यांची मदत घेणं बरोबर नाही, किंवा काही न करता शांत रिलॅक्स चैतन्यमयी शक्ती वगैरे होणं बरोबर नाही. मला काहीतरी करायला पाहिजे, मला काहीतरी पैसे कमवायला पाहिजे, मला काहीतरी यांना द्यायला पाहिजे, मदत करायला पाहिजे, माझा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे, असं काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये असतं. त्याच्यामुळे बऱ्याचशा गृहिणी असलेल्या स्त्रिया ऍक्च्युली त्या खूप काम करत असतात. 9 महिने मुलाला पोटात ठेवून वाढवतात, त्याला मोठं करतात. किती मोठा टास्क आहे हा. पण तरी त्यांना वाटत असतं मी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्यांना वाटतं की नाही, मी पैसे कमवत नाही ना, माझी काहीतरी नाही, माझी किंमतच नाही. असं हे त्यांच्या डोक्यामध्ये एक वायरिंग झालेलं असतं, अनादी काळापासून झालेलं आहे. ते कशाला झालंय ते परत 1 to 1 बसून विचारायला लागेल, त्यांना बोलायला लागेल त्याबद्दल त्यांनी. परंतु हे झालेलं आहे. अनेक स्त्रिया या पुरुष ऊर्जेमध्ये एंट्री त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांची पुरुष ऊर्जा त्या 90% वापरतात आणि 10% स्त्री ऊर्जा वापरतात. त्याच्यामुळे तो इम्बॅलन्स जो झालेला आहे ना, त्याच्यामुळे त्यांना मानसिकरित्या पण त्रास व्हायला लागतो. कारण त्यांची नॅचरल ही ऊर्जा नाहीच आहे ना, पुरुष ऊर्जा. त्यांची नॅचरल ऊर्जा आहे ती स्त्री ऊर्जा आहे. स्त्रीच्या पद्धतीने त्यांनी त्या गोष्टी सगळ्या केल्या पाहिजेत, राईट. पण आपल्या समाजामध्ये असं दाखवलं जातं की भावनांबद्दल बोलणं म्हणजे कमकुवतपणाचं लक्षण आहे, किंवा दुसऱ्याकडून मदत घेणं हे पण कमकुवतपणाचं लक्षण आहे, किंवा काय म्हणतात नर्चर करणं, केअर करणं दुसऱ्याची, हे सगळं फालतू आहे. काय त्याच्यात काय एवढं, मुलाला वाढवणं काही मोठं रॉकेट सायन्स नाही असं लोकांना वाटतं. असं ते सांगितलं जातं, जे खरं नाहीये. पण हे आपल्याला काही लोकांकडून ऐकायला मिळतं जे स्वतः त्यांच्या पुरुष ऊर्जेपासून आणि स्त्री ऊर्जेपासून डिस्कनेक्टेड आहे. त्याच्यामुळे डोंट लिसन टू देम. ओके, डोंट लिसन टू देम. आपण रिअल मध्ये काय करायचं ते पण शिकणार आहोत, ऍक्शन प्लॅन शिकणार आहोत. ओके, सो फार सो गुड. तुम्ही याला रिलेट करत असाल तर प्लीज टाईप आर इन द चॅट बॉक्स, म्हणजे मला कळेल की तुम्ही रिलेट करता या गोष्टीला. ठीक, तोपर्यंत नेक्स्ट पुढची स्लाइड दाखवाल का? येस, थँक्यू सो मच मानिनी, सविता, समर्थ, अनिता, मिक्षा, सविता, प्रणाली, राणी, रेणुका, वनिता, रश्मी, तेजस्विनी, अंजली, प्रतिभा, साक्षी. ग्रेट ग्रेट, थँक्यू सो मच. मला खूप आनंद आहे की तुम्ही याला रिलेट करत आहात. ग्रेट. सो आपण पुढे जाऊयात. आता कमेंट थांबवले तरी चालेल. ओके, सो पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्यामधील चैतन्यमय अशा स्त्री ऊर्जेला जागृत करण्यासाठी काय करायचं, तर मनात पहिल्यांदा सुरक्षित असल्याची भावना निर्माण होणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं, आपल्यामध्ये पुरुष ऊर्जा आणि स्त्री ऊर्जा दोन्ही आहेत. तर पुरुष ऊर्जा सुद्धा आपल्याला गरजेची आहे, कारण ती आपल्याला सुरक्षित असल्याची भावना देते ना, सुरक्षिततेसाठी मदत करते आपल्याला. तर याच्यातनं मला एक मोठा पॉइंट तुम्हाला सांगायचा आहे. जर पुरुष ऊर्जा नसेल तर स्त्री ऊर्जा सर्वाईव्ह नाही करू शकत. पुरुष नसेल तर स्त्री सर्वाईव्ह नाही करू शकत. पुरुषाने जर, पुरुष शक्तीने जर त्यांना सपोर्ट दिला, केअर दिलं, नर्चर दिलं, तर स्त्रियांचा ती चैतन्यमयी शक्ती आतून बाहेर येते. खूप तिला कम्फर्टेबल वाटायला लागतं. म्हणजे त्याकरता मी तुम्हाला आपल्या सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण देईल आणि ज्योतिबा फुलेंचं उदाहरण देईन. की ज्योतिबा हे त्यांच्या इतक्या मॅस्क्युलिन एनर्जीमध्ये होते, इतक्या पॉवरफुल पुरुषी एनर्जीमध्ये होते. त्यांना सांगितलं, तुला जे करायचे ते कर, स्त्रियांना शिकव, मी तुझ्या पाठीशी आहे, तुला काय झालं ना मी तुझ्या पाठीशी आहे. ते खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे आपण सावित्रीच्या लेकी बनलो. आज आपल्याला शिक्षणाचा अधिकार आहे. सो आपल्याला किती कृतज्ञता असली पाहिजे या कपल बद्दल. ऍक्च्युली म्हणजे मी ते त्यांचं उदाहरण घेतलं कारण पुरुष ऊर्जा आणि स्त्री ऊर्जेचं एक उत्तम उदाहरण आहे. जेव्हा त्या एकत्र येतात ना, त्यावेळेला काय मिरॅकल घडू शकतं. आणि जर तुम्ही विचार करा, जगातले सगळे पुरुष
हे ज्योतिबांसारखे बनलेले आहेत, हेल्दी मॅस्क्युलिन बनलेले. ते असं नाही म्हणत त्यांच्या स्त्रीला मी पैसे कमवतो, तू काय करत नाहीस, घरी बसून काय टाइमपास करत असते. नाही, त्यांना कृतज्ञता वाटते की तू माझं मूल स्वतःच्या उदरात वाढवते आहेस, घरातलं सगळं करते आहेस, माझ्या आई वडिलांची काळजी घेते आहेस, सगळ्यांना बांधून ठेवते आहेस आणि तुझ्यामुळे कुटुंब चालतं आहे, मी कृतज्ञता व्यक्त करतो. असा जर पुरुष स्त्रीला सांगत असेल तर तुम्हाला काय वाटतं? स्त्री एकदम रिलॅक्स होईल ना, एकदम रिलॅक्स होणार आहे, ती छान पद्धतीने तिच्या मुलाला वाढवणार आहे, टेन्शन फ्री, घरातल्या सगळ्यांची काळजी पण घेणार आहे. तिला काही भीती नाही वाटणार आहे ना की उद्या मला कोणीतरी काहीतरी बोलेल की पैसे कमवत नाहीस तू बाबा, राईट? तिला असं कोण पोक नाही करणार, तिला कोणी असं टोचणार नाही, राईट? सो त्यामुळे सुरक्षितता असण्याची भावना मनात निर्माण होणं हे गरजेचं आहे. ओके, सो आता लेटेस्ट स्पार्क आपण दुसऱ्यांना पार्किंग मध्ये टाकूया. ओके, कारण त्यांच्याकडून मिळेल ना मिळेल आपल्याला माहिती नाही. अर्थात असा पुरुष कसा शोधायचा हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, त्यासाठी वेगळं एक सेशन करायला लागेल. कारण मी एका तशा पुरुषाचीच लग्न केलेलं आहे, म्हणजे मी माझी सेटिंग करून टाकली की माझी स्त्री ऊर्जा प्रोटेक्ट झाली पाहिजे याकरता. सो आपल्याला समजा आपल्या जीवनामध्ये असा पुरुषच नसेल तर आपण स्वतःला कशी हेल्प करायची हा एक प्रश्न उद्भवतो, बरोबर? तर आपण स्वतःची त्यावेळेला हेल्प करायची, स्वतःला सुरक्षित करायचं. ओके, सो त्याकरता नेक्स्ट स्लाइड प्लीज. येस, सो त्याची पहिली स्टेप महत्वाची आहे, जी तुमच्या हातात आहे, त्याच्यासाठी कोणाची गरज नाहीये दुसऱ्या व्यक्तीची. ते म्हणजे स्वतःचा स्त्री असल्याचा बिनशर्त स्वीकार करणं, की थँक्यू, ब्रह्मांडाला थँक्यू म्हणायचे, देवाला थँक्यू म्हणायचे, थँक्यू तुम्हाला हे स्त्री शरीर दिलेलं आहेस, मी तुझी कृतज्ञता व्यक्त करत आहे. बऱ्याचदा काय होतं माहितीये, तुम्ही तुमच्या आधीच्या पिढीतल्या स्त्रियांकडून पण ऐकलं असेल किंवा इन जनरली नरेटिव्ह सेट केलं जातं अनेक स्त्रियांकडून, बाईचा जन्म किती वाईट आहे किंवा काय मुलगी म्हणजे काचेचं भांड, तडा जायला नको, तिने त्या काचेतच राहायचं, त्या चौकटीतच राहायचं, असं काहीतरी. त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की मला मुलगा बनायचंय पुढच्या जन्मात, मला स्त्री नाही बनायचंय, मला मुलगा बनायचंय. आणि मी तुम्हाला आता सांगते, मी पण त्या फेज मध्ये होते कधी काळी, त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम्स फेस करायला लागले. कारण मी तुम्हाला सांगते, एकदा ना माझी मम्मी आणि माझी मोठी बहीण अशा आम्ही दोघी बहिणी आहोत, आणि एकदा माझे वडील काहीतरी टेन्शन होत होते आणि माझे काका घरी आलेले आणि काका माझे म्हणाले, काही नाही रे, काही काळजी करू नको अशोक, माझ्या कोणी नसेल, मी आहे, माझी मुलं आहेत तुझ्या बरोबर. तर तेव्हा मला असं झालं, हे असं का बोलतायत, आम्ही आहोत ना, माझ्या मुली आहेत, असं असणार ना. तेव्हा माझे वडील म्हणाले, नाही ना, माझ्या मुली पण आहेत ना, असं. सो मला ते खूप वाटलं की मला असं वाटलं की म्हणजे मला मुलगा बनण्याची गरज आहे, मला मुलगी असून फायदा नाहीये, मला मुलगा बनण्याची गरज आहे, मगच मी काहीतरी त्यांना काहीतरी प्रोव्हाइड करू शकतो. आणि तेव्हा मी खूप लहान होते, त्यामुळे माझा मुलगा बनण्याचा प्रवास सुरू झाला की मुलासारखं मला काहीतरी करायचं आहे, मुलासारखे पैसे कमवायचे, कारण मुलासारखं काहीतरी करायचं ना. हे काहीतरी डोक्यात वायरिंग फिट झालं. तर असं जर तुमच्या डोक्यात काहीतरी वायरिंग कुठून तरी झालं असेल, त्याला प्रश्न विचारा, हे कोण म्हणतं, कशासाठी? मला मुलगी जर बनवलेला आहे, स्त्री बनवलेला आहे, तर मला मुलगा का बनायचंय? ओके, कारण ज्या वेळेला आपण स्वतःचा स्त्री म्हणून स्वीकार करत नाही ना, त्यावेळेला आपण आपल्या शरीराप्रती एक तिरस्काराची भावना निर्माण करतो, आणि जी भावना आपल्याला खड्ड्यात घेऊन जाते. डायरेक्ट तो स्ट्रेट अवे रेसिपी येते, डायरेक्ट स्वतःच सेल्फ डिस्ट्रक्शन साठी आपण तयार होतो. स्वतःच्या मासिक पाळी जी आहे ती एक प्रजनन शक्ती देते आपल्याला. तर मासिक पाळी ही पूजनीयच झाली पाहिजे. तर लहानपणापासून मी बघितलेलं, मासिक पाळी म्हणजे देवाच्या जवळ जाऊ नको, ह्या कार्याला यायचं नाही, त्या कार्याला यायचं नाही. आय वॉज लाईक, कोण म्हणतं हे? जर देवानेच मासिक पाळी दिलेली आहे तर मी हे का नाही करायचं? आणि ती माझी शक्ती आहे की त्याच्यामुळे मी पुढे प्रेग्नंट वगैरे होऊ शकणार आहे. ज्या स्त्रियांना मासिक पाळी येत नसेल त्यांना किती हार्मोनल इम्बॅलन्सचा त्रास होतो तुम्हाला माहितीये का? किंवा त्यांना प्रेग्नन्सी कन्सीव्ह करायला पण किती त्रास होतो. तर त्यांना तुम्ही विचारू शकता की किती त्यांना मानसिक त्रास होतो त्या हार्मोन्समुळे, हार्मोनच्या अपडाऊनमुळे. हे का होतं? कारण स्त्रीचा स्वीकार पहिला आहे गोष्ट आपला स्वीकार, बिनशर्त मी जशी आहे तसा मी स्वीकार करते, माझ्या मासिक पाळीचा स्वीकार करते, माझ्या शरीराचा स्वीकार करते, सगळं 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 स्वीकारते. पहिल्यांदा बिनशर्त स्वीकार, मी एक स्त्री असल्याचं. ओके, तर तुम्ही हे स्वीकार करत असाल तर प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स, आय एम ग्रेटफुल टू बी अ वुमन. मी स्त्री असल्याचा
असल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करते. ओके, जर तुम्ही हे टाईप करू शकत नसाल तुमच्या वहीत लिहा की मी कृतज्ञता व्यक्त करते ब्रह्मांडा देवा, मला तू स्त्री जन्म दिलेला आहेस. थँक्यू सो मच फॉर दॅट. येस येस, आय एम ग्रेटफुल टू बी अ वुमन. प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. इट इज अन अफर्मेशन. एक स्वयंसूचना आहे की मी कृतज्ञता व्यक्त करते कारण स्त्री आहे. येस प्रणवती, थँक्यू सो मच फॉर सेइंग दॅट. साक्षी, गायत्री, लीना, ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. उचिता, लवली, ग्रेट. सुप्रिया, अंजली, प्रिया, व्हेरी गुड. कारण हे अनादी काळापासून आपलं जे वायरिंग झालेलं आहे ना डोक्यामध्ये की तू स्त्री आहेस म्हणजे काहीतरी कमी आहेस, तुला काहीतरी बदलावं लागणार तुझ्याबद्दल, हे वायरिंग सोडून द्या. तुमच्या सगळ्या जशा तुम्ही आहात ना खूप छान आहे. तुम्हाला स्त्री जन्म मिळालेला आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात करा. हार्मोनल इम्बॅलन्स सगळे ना बदलायला लागतात, आपल्यातले स्टेबल व्हायला लागतात हार्मोन, कारण आपण स्वीकार केलेला असतो ना स्वतःचा एक स्त्री म्हणून. त्यामुळे इतरांची गरज नाही आपल्याला हे करण्यात. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आपण पुढे जाऊया. पुढची स्लाइड द्याल का प्लीज? थँक्यू दीपाली फॉर शेअरिंग दॅट. थँक्यू. येस, तर आता आपण ऍक्शन प्लॅन बघणार आहोत. ओके, स्वीकार तर केला, आता आपल्याला काय करायचंय पुढे. हाव मी स्वतःला संरक्षित कसं बनवू, कारण मी तुम्हाला सांगितलं ना स्त्री एनर्जी संरक्षित झाल्यावर आपली आतून अशी येते चैतन्यमयी शक्ती, आपण एकदम पॉवरफुल, एम्पावर्ड, हॅपी, काइंड वगैरे व्हायला लागतो. त्याकरता ऍक्शन प्लॅन. पहिली गोष्ट, सॉरी ह्याच्या आधी एक स्लाइड होती ती दाखवाल का प्लीज? एक संरक्षण बद्दल होती. याच्या आधी एक स्लाइड नव्हती का? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, नो इश्यू. मग तीच स्लाइड. येस. सो जसं मी तुम्हाला सुरक्षितता म्हटलं ना, सुरक्षितता वेगवेगळ्या पद्धतीची असू शकते. आता आपण सगळं काय तो बोजा आहे आपल्या सुरक्षिततेचा तो पुरुषांवर टाकून मोकळं व्हायचं असं नाही म्हणते मी. ओके, आपल्याला आत्मनिर्भर वगैरे व्हायचं आहे, आत्मनिर्भर व्हायचं आहे. त्याकरता आपल्याला स्वतःला मदत करायची आहे. तर सुरक्षितता, संरक्षितता आपल्याला कशी वाटेल तर त्याचे विविध प्रकार आहेत. म्हणजे आपल्याला पर्सनली सुरक्षित वाटणं, स्वतःच्या शरीरात सुरक्षित वाटणं, सोशली सुरक्षित वाटणं, नातेसंबंधांमध्ये सुरक्षित वाटणं, किंवा फायनान्शियली आर्थिकदृष्ट्या सुरक्षित वाटणं. या सगळ्या टाईप आहेत सुरक्षिततेच्या. अनेकदा लोकांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित वाटत नसतं, म्हणून त्यांना असं वाटतं की मला आता पैसे कमवायला पाहिजेत, किंवा एखाद्याला वाटत असतं की माझ्या बॉडीमध्ये काहीतरी बिघाड आहे, मी खूप जाड झाले, त्यामुळे त्यांना अनकम्फर्टेबल वाटत असतं, म्हणून ते सोशल फंक्शनला जाणं टाळतात की मला ही काहीतरी जाड बोलेल, बारीक बोलेल, अशीच दिसते तशीच दिसते, केस असे झाले तुझे, काहीतरी बोलेल. त्यामुळे त्यांना त्यांच्या शरीरामध्ये सुरक्षित वाटत नसतं. अशा टाईपच्या सुरक्षितता आहे. मी याच्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल, स्वतःला संरक्षित करायचं असेल तर स्वतःच आपण स्वतःची मदत करायची आहे. ओके, सो त्याकरता हा ऍक्शन प्लॅन मी सांगते तुम्हाला. तर तो पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी घेणं. याकरता तुम्हाला थर्ड पर्सनची गरज नाहीये, बरोबर? नोबडी कॅन चॅलेंज मी. तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घेणं हे स्वतःच करायचं ना. रोज आंघोळ करणं असेल, नख कापणं असेल, वैयक्तिक स्वच्छता मी म्हणते आहे, किंवा व्यायाम करणं असेल स्वतःच्या शरीरासाठी, स्वतःला वेळेवर खायला घालणं असेल, बरोबर, किंवा स्वतःचं स्किन केअर रुटीन असेल, हेअर केअर रुटीन असेल, जे तुम्ही तेल लावणं असतं केसांना, छान पद्धतीने काही सिरम लावत असाल ते लावणं असेल, मॉइश्चरायझर लावणं, सनस्क्रीन लावणं, स्वतःच्या शरीराची काळजी घेणं, अशा पद्धतीने हे सगळं तुम्ही करू शकता. तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीची गरज नाहीये, बरोबर, तुमच्या हातात आहे. तर हे केल्याने आपल्याला काय होईल, आपल्या स्वतःबद्दल आपला कॉन्फिडन्स वाढायला लागतो, आपल्याला स्वतःबद्दल चांगलं वाटायला लागतं. तुम्ही विचार करा, ज्या दिवशी तुम्ही छान दिसत असता तेव्हा तुम्हाला असं वाटतं ना की हा कॉन्फिडेंट वाटतं, राईट? सो मी नेहमी म्हणते, वेन यू लुक बेटर, यू लुक गुड, यू फील गुड अँड यू अट्रॅक्ट न्यू अपॉर्च्युनिटीज. नवीन नवीन संधी आपण आयुष्यामध्ये आकर्षित करतो. तुम्हाला माहिती, आपल्या शाळेमध्ये पण एखादी चटपटीत दिसणारी मुलगी असेल, छान स्वतःला ठेवणारी, ग्रूम करणारी, तिलाच प्रमुख पाहुण्यांना काहीतरी हारतुरी द्यायला बोलवलं जायचं. अशी काय मरेली कुठली तरी मुलगी आहे तिला नाही दिलं जायचं, राईट? सो बाई पण चूज करायचे, हा हिला ही संधी देतो मी, राईट?
ही संधी केव्हा मिळते, ज्या वेळेला आपण स्वतःला चांगलं प्रेझेंट करतो. की आता आपला हा जो फंक्शन आहे आणि मी गाऊनवर आले असते, तुम्ही विचार करा तुम्हाला कसं वाटलं असतं, अरे ही सिरियसच घेत नाही आपल्याला. बरोबर नाही वाटत ना? काही काही लोक गाऊनवर पण भाजी आणायला जातात. आय डोंट लाईक इट. आय डोंट लाईक इट. पर्सनली आय डोंट लाईक इट. पण हे करू नका. मी तुम्हाला ह्याच्यातून सांगू इच्छिते, स्वतःला छान प्रेझेंट करा ना, अशा पद्धतीने प्रेझेंट करा. तुमचा एक्स बॉयफ्रेंड पण तुम्हाला रस्त्यात दिसला ना, तरी त्याने म्हटलं पाहिजे, वाव शी लुक्स व्हेरी स्मार्ट, शी लुक्स गुड, मी उगाच तिला सोडलं. असं काहीतरी त्याने म्हटलं पाहिजे, त्याने रिग्रेट केलं पाहिजे, असं तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यामुळे स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. आणि नॉट फॉर अदर पीपल, स्वतःला पण छान वाटतं ना. आणि आपण नवीन संधी आकर्षित करतो. त्याच्यामुळे हा पहिला पॉइंट आहे. दुसरी गोष्ट, आरोग्याची काळजी घेणं. राईट. आरोग्याची काळजी कधी कधी म्हणजे अगदी हार्ट अटॅक आल्यावरती लोक आरोग्याची काळजी घ्यायला लागतात आणि मग एक्सरसाइज करायला लागतात. तसं कशाला करायचंय? त्याची वाट कशाला बघायची? आपल्याला काहीतरी भयानक झालं पाहिजे आपल्या आयुष्यात म्हणून नाही, तसं करायचं नाही आपल्याला. आत्तापासूनच आरोग्याची काळजी घ्यायची. मग ड्रायफ्रुट्स खाणं असेल की ड्रायफ्रुट्स पण नको, पिकतं ते खायचं. ज्या त्या भागामध्ये शेंगदाणे, विदर्भ ह्या सगळ्या प्रांतामध्ये, सातारा, सांगली, तिकडे शेंगदाणे खातात. आमच्या कोकणामध्ये नारळ खातात. जी तुमचं तिकडेचा आहार आहे तो आहार नॅचरल. तुम्हाला काहीतरी ते ऍपल साइड विनेगर वगैरे खाण्याची गरज नाही. आरोग्याची काळजी घ्यायची म्हणजे जी तुम्ही तुमचा पारंपरिक आहार आहे तो पारंपरिक आहार घेऊन, स्वतःच्या शरीराला व्यायाम देऊन छान तुम्ही आरोग्याची काळजी घेऊ शकता. जर तुम्हाला काही पथ्य पाणी असेल तर वेळेवरती औषधं घेणं असेल किंवा डॉक्टरांनी जे जे काही करायला सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या करणं, डॉक्टरांची व्हिजिट करणं, हे सगळं तुमच्या आरोग्यामध्ये येतं. ठीक. पण माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याच स्त्रिया त्यांचा आजार एकदम पीकला जाईपर्यंत लपवून ठेवायचे आणि ते काहीतरी ओढतायत, करतायत, जेवण बिवण सगळं करतायत. कुणी सांगितलंय? राईट. तर ती स्त्री जर आनंदी नसेल तर कोणी आनंदी नाही राहू शकत. कारण ती तिचं जे फ्रस्ट्रेशन आहे ना ते घरातल्या मुलांवर टाकणार, म्हाताऱ्या माणसांवर टाकणार आणि घरातलं वातावरण बिघडवून टाकणार. त्याच्यापेक्षा स्वतःच्या आरोग्याची 2 पैसे टाकून आपण काळजी घेतली तर फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं हे आपल्याकडे आहे, आपलं कर्तव्य आहे. ते आपण केलं पाहिजे. त्याच्याकरिता मी तुम्हाला सांगेन, एक अफर्मेशन घ्या की मी माझं बाळ आहे. स्वतःचं बाळ आहे तुम्ही. यू आर माय युअर बेबी. बेबीला कसं आपण ट्रीट करतो, लहान मुलाला त्याची काळजी घेतो ना, तसंच तुम्ही स्वतःचं एक बाळ आहात. अशा पद्धतीने स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. ओके. येस, ग्रेट. सो नेक्स्ट आपला पॉइंट आहे ते म्हणजे स्वतःला भावनिक दृष्ट्या प्रगल्भ बनवणं. येस, मी तुम्हाला येस अंजली, आय लव्ह दॅट. मी माझं बाळ आहे. आय लव्ह दॅट टोटली. सो तिसरं जे आहे ते म्हणजे स्वतःला भावनिक दृष्ट्या प्रगल्भ बनवणं. आता मी स्त्री ऊर्जेमध्ये तुम्हाला सांगितलं की भावनांप्रमाणे आपण वागणं, बरोबर आहे. पण त्याचबरोबर आपल्या भावनांचं व्यवस्थापन करणं हे पण गरजेचं असतं. आज मला खूप जास्त काहीतरी वाईट वाटतंय म्हणून मी एकदम त्या भावनांमध्ये पूर्ण डुबले, सेल्फ पिटी, मी किती बिचारी, किती वाईट वाटतंय, असं काहीतरी करत राहिले तर त्याच्यातच मी डीप 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 जात जाणार ना. आणि स्वतःला बिचारी म्हणवून घेणं हे खूप सिडक्टिव्ह असतं. सेल्फ पिट इज व्हेरी सिडक्टिव्ह. माझा ब्रेकअप झालाय, माझा घटस्फोट झाला, आता मी काय करू गॉड, असं तसं आहे ना. आणि वर्षानुवर्ष तशाच ह्याच्यात फील्डमध्ये राहणं, स्वतःला त्रास करून घेणं, त्यांनी स्वतःला फायदा होणार नाहीये ना. जे काही आपल्या आयुष्यात झालं असेल, पण आपल्या भावनांचं व्यवस्थापन करता येणं हे शिकणं गरजेचं आहे. ते आपण कुणीतरी आपल्याला शिकवलेलं नाही. इनफॅक्ट म्हणजे मी तुम्हाला म्हणेन आपल्या आई वडिलांनी पण हे शिकलेलं नव्हतं. ते आपल्याला म्हणायचे वाईट वाटतंय, अजिबात नाही रडायचं, चुप बस, काय नाही होणार. आपल्या भावनांना लपवायला शिकवलं त्यांनी आपल्याला इनफॅक्ट, कारण त्यांनाही माहिती नव्हतं ते. त्यामुळे आता तरी आपल्याला ही पॉसिबिलिटी आहे की इमोशनली इंटेलिजंट आपण बनवू शकतो. आपल्या भावनांचा वापर कसा करायचा ते आपल्याला शिकता येईल. कुठली भावना कुठे वापरायची, रागाचा वापर कसा करायचा, जलसीचा वापर कसा करायचा. ते मी एक उदाहरण देते तुम्हाला की जेलसी, ओके, एखाद्या व्यक्तीबद्दल जेलसी वाटेल यांचे. म्हणजे माझ्या जिम मध्ये ना एक अशी खूप सुपर मॉडेल सारखी दिसणारी मुलगी होती आणि आय यूज टू फील रिअली जेलस की वाव, हिच्याकडे किती सुंदर ग्रेट बॉडी आहे आणि मी इतका वर्कआउट करते, मला अशी बॉडी कधी मिळेल असं. आणि आय यूज टू फील जेलस ऍक्च्युली, हेवा वाटायचं तिचं. त्याला मी प्रेरणेने बदललं.
की मी तिच्याकडून आता प्रेरणा घेणार आहे की ही काय काय करते, हिच्याबरोबर मी तसं करते. सो मी तिच्याबरोबर मैत्री केली, तिच्याबरोबर राहायला लागले आणि तिच्याकडून प्रेरणा घ्यायला लागले आणि सूनर आय बिकेम इन माय चांगल्या बॉडीमध्ये मी स्वतःला आणू शकले, चांगल्या शेपमध्ये आणू शकले आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स माझा रेज करू शकले. तर आपली भावना जी आहे ना, कुठलीही भावना टाकाऊ नाहीये, जलसी पण टाकाऊ नाहीये. ती आल्यावर तिच्यावर आपण काय अंमलबजावणी करतो त्याच्यावर पुढचा गेम अवलंबून असतो. त्यामुळे हे भावनिक दृष्ट्या स्वतःला प्रगल्भ बनवता येणं ना, हा एक इमोशनल इंटेलिजन्सचा गेम आहे जो शिकावा लागणार आहे. तो शिकणं गरजेचं आहे. तुम्ही काही कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल, त्याचा वापर तुम्हाला करता आला तर तुम्ही यू कॅन रूल द वर्ल्ड. ओके, तुमच्या घरातल्या सगळ्यांना तुम्ही यू कॅन काय म्हणतात बोटावरती नाचवू शकाल. असं होईल जर तुम्हाला ते माहिती असेल टॅक्ट. ओके, त्यालाच जोडून दुसरा चौथा पॉइंट आहे तो म्हणजे स्वतःच्या संभाषण कौशल्यावर काम करणं. जेव्हा भावना आपण व्यवस्थापन करतो ना, तेव्हा संभाषण कौशल्य पण आपलं छान व्हायला लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेट्स से आता आपलं हे जे सेशन आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला समजा सांगितलं असतं की आपलं 4 वाजता सेशन आहे, सगळ्यांनी या सेशनला यायचंय. ओके, ऑर्डर दिली असती तर तुम्ही म्हटलं असतं या मैथिलीचं सेशन आहे, मी कशाला जाऊ, ही कोण मोठी मला बोलवणारी, नाही मी नाही जाणार. राईट, नॅचरल रेझिस्टन्स नॅचरल येतो जेव्हा लोक आपल्याला ऑर्डर देतात, तेव्हा रेझिस्टन्स इज नॅचरल. ओके, माझा टोन बघितला तुम्ही चांगला नाहीये, तुम्ही म्हणाल मी नाही जाणार. तेच जर मी तुम्हाला सांगितलं की आपलं हे जे सेशन असणार आहे त्याच्याने तुम्हाला खूप फायदा होणार आहे, तर तुम्ही नक्की या आणि मला खूप आनंद होईल तुम्ही जर या सेशनला आलात, मला तुमच्या बरोबर संवाद साधायचा आहे. जेव्हा मी असं म्हणते तुम्ही यू विल बी लाईक येस व्हाय नॉट, आय वुड लव्ह टू, मी येईन. कारण मी तुम्हाला रिक्वेस्ट करते आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला काय फायदा होणार आहे, तुम्हाला काय मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगते. माझा केंद्रस्थान कोण आहे, तुम्ही आहात. मी असं नाही म्हणत आहे की माझ्या सेशनला या, हा नाही, तुम्हाला काय फायदा होणार आहे मी म्हणते. राईट, सो दुसऱ्या व्यक्तीला आपण केंद्रस्थानी ठेवलेलं आहे, दुसऱ्या व्यक्तीची गरज केंद्रस्थानी ठेवलेली आहे आणि माझा स्वर सुद्धा रिक्वेस्टिंगचा आहे. राईट, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की या हा सगळ्यांना, आपलं हे सेशन आहे, आपण मज्जा करूया, मला आनंद वाटेल. यू विल बी लाईक येस 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 आम्ही येऊच. राईट, हे मी म्हणते संभाषण कौशल्य. जा पाणी घेऊन ये, त्यापेक्षा मला पाणी आणतोस का, वेगळं आहे. समोरच्या व्यक्ती म्हणा हो पाणी तर आणूच शकतो मी हिला. राईट, सो घरामध्ये पण हेच आपल्याला वापरायचंय. नवऱ्याला सांगायचंय जरा वॉशिंग मशीन लावतोस का, जरा हे कपडे वाळत घालशील का प्लीज प्लीज करशील का, थोडा वेळ ना मी बाहेर जाते, बाळाला सांभाळशील का. राईट, दॅट इज अ कम्युनिकेशन टॅक्ट. समोरची व्यक्ती म्हणणारच हो मी करीन, जा तू बिंदास्त, काही हरकत नाही. कारण पुरुष एनर्जीला पण ट्रिगर केलं. पुरुष एनर्जी काय आहे, ती देते ना, त्यांना छान वाटतं दिल्याने. आणि जेव्हा आपण म्हणणार थँक्यू सो मच, तू माझ्यासाठी हे केलं, थँक्यू सो मच, आय लव्ह यू सो मच, तेल बी लाईक पुढच्या वेळेला परत परत करणार, ते जास्त करणार तुमच्या बरोबर, कारण त्यांना अप्रिसिएशन हवंय तुमच्याकडून प्रेम हवं आहे, कौतुक हवं आहे. राईट, सो पुरुषांना जेव्हा त्यांना कळतं ना की हिच्या जीवनामध्ये मी असल्याने खूप फायदा होतोय, त्यावेळेला त्यांना आवडतं. त्यांच्यासाठी स्पेस क्रिएट करायला लागते आपल्याला. आता अर्थात आपण वेगळ्या झोनमध्ये जातोय, कम्युनिकेशन स्किलच्या ह्याच्यात जातोय, पण तुम्हाला कळलेलं आहे कम्युनिकेशन किती पॉवरफुल आहे. राईट, ह्याच्यातली मी एक टिप तुम्हाला दिली या सेशन मध्ये, पण अशा खूप टिप्स आहेत याच्यावरती ग्रंथ लिहिता येईल. सो संभाषण कौशल्य शिकण्याची गरज आहे आपल्याला, इन शॉर्ट. ओके, सो ते आहे. त्याच्यानंतर स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घेणं. स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घेताना मला म्हणायचंय, समजा लेट्स से मी एखाद्या बॅड रिलेशनशिप मध्ये आहे, त्याच्यातनं मला खूप त्रास होतो आहे, मला खूप फिजिकली पण अब्युज होत आहे, वर्बली पण एखादे माणूस शिवीगाळ करते, अशा रिलेशनशिप मध्ये मी जरा आहे आणि त्या रिलेशनशिप मधनं मी समजा बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तर तो माझा निर्णय आहे, बरोबर. त्या निर्णयाचे परिणाम असणार आहेत पुढे, बरोबर. तर त्या सगळ्याची जबाबदारी बिनशर्त घेणं. माझ्यासाठी हा निर्णय वर्कआउट होतोय, दुनियेला काय म्हणायचे ते म्हणू देत, पण मी ही ओनरशिप घेते की मला आता घटस्फोट घ्यायचा आहे, या घरात जायचं आहे बाहेर. हा निर्णय जर मी घेतला लेट्स से, त्याची जबाबदारी घेणं. जो होगा वो देखा जाएगा, पर अभी तो मुझे लेना है, अभी तो मुझे करना है ये. कारण मी माझ्या स्त्री शक्तीला दाबून टाकते ना,
या अशा ऍटमॉस्फिअरमध्ये राहिल्यामुळे, राईट. सो निर्णय जो पण असेल, लेट्स एखादी स्त्री म्हणते आहे की मला मूल नको आहे, त्याचा पण तो पण एक निर्णय, त्याची जबाबदारी घेणं, ओनरशिप घेणं आहे. मला लग्न नाही करायचंय, ओके, नो प्रॉब्लेम, टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. एकटं राहायचं आहे, मग त्याच्याबरोबर काही जोडीला येणार, कारण आपण समाजात राहतो ना अल्टिमेटली. मग समाजातले इतर पुरुष असतात, त्यांचं पण हँडल करायला लागणार, राईट. लोकांची प्रश्न हँडल करायला लागणार. मग तेव्हा असं नाही म्हणायचं तुम्ही मला असं प्रश्न विचारायचंच नाही, मी असंच नाही करायचं. नाही, पीपल विल आस्क डेफिनेटली. ते त्यांच्या दृष्टीने विचार करतात ना. पण त्यावेळेला मी काय उत्तर देणार आहे, मी माझ्या निर्णयाला कसं समोर ठेवणार आहे लोकांच्या, तो आपला प्रश्न आहे. ते मी कसं करणार आहे, त्याच्याकरता आपल्याला स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी घेणं हे गरजेचं आहे. ओके, निर्णय मी घेतला, आता जबाबदारी सगळ्यांनी घ्या आणि माझ्याशी असं बोलू नका, असं नाही आपण म्हणू शकत, राईट. कारण अल्टिमेटली समाजात आपण राहतो, बरोबर. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्लॅन बनवणं. लेट्स से एखाद्या स्त्रीला वाटतं आहे की माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत आणि ती सिंगल मदर आहे, ओके, सिंगल मदर आहे, तिच्याकडे पुरेसे पैसे नाहीत, तर तिला आर्थिकदृष्ट्या मी सक्षम बनण्यासाठी, स्वतःला बनवण्यासाठी काय करू शकते, त्याचा माझा प्लॅन काय असणार आहे, तो प्लॅन बनवायचा आहे. ओके, आणि तो जेव्हा बनवायला लागतो, आपण जास्त पैसे कमवायला लागतो, आपल्याला संरक्षित वाटायला लागणार आहे. मग आपण छान पद्धतीने मग काही गाण्याचा क्लास लावू शकतो, डान्स क्लास लावू शकतो, ज्याच्यामध्ये आपली फेमिनिन एनर्जी एन्जॉय करू शकतो. कारण माझ्याकडे पैसे आहेत ना, ट्रॅव्हल करू शकते मी, माझ्याकडे पैसे आहेत, आर्थिकदृष्ट्या मी रिलॅक्स्ड आहे, माझ्याकडे काही प्रॉब्लेम नाहीये पैशाचा. मला जिथे जिथे छान वाटतं त्या गोष्टी मी करू शकते, माझा वेळ तिथे देऊ शकते, राईट. एखाद्या एनजीओ मध्ये जाऊन मला काम करावं असं वाटतं आहे समजा, आणि ते मला करायचंय, तेच माझं पॅशन आहे, तर गेट मॅरिड टू अ पर्सन हू कॅन सपोर्ट यू फायनान्शियली. मी तुम्हाला स्ट्रेट अवे सांगते, जर एखाद्या स्त्रीला एखाद्या वेल्दी पुरुषाशी लग्न करायचं असेल, ज्याच्याकडे खूप पैसे आहेत, तिला नोकरी करण्याची गरज पडणार नाही, अशा कुटुंबात जायचं असेल, तर तो तिचा निर्णय आहे, राईट. कारण तिला त्याच्यावरती डोकेफोड करायची नाहीये, तिला ऑलरेडी जे रिच माणूस आहे त्याच्याशी लग्न केल्यावर तिला सिक्युरिटी वाटणार असेल तर का नाही, तर आपण कुणाला जज करू शकत नाही, राईट. कारण तिला स्वतःचं घर, कुटुंब, मुलं हे सांभाळायचं आहे आणि तिला बाहेर जाऊन पैसे कमवायचे नाहीयेत, तर ती अशा माणसाशी लग्न करणं जो फायनान्शियली स्टेबल आहे, जो कमवतोय पैसे आणि कुटुंबाला आर्थिक भार त्याचा तो सहन करू शकतो, अशाच माणसाशी ती लग्न करणार. ती घरातलं बघेल, राईट. ही कामाची विभागणी आहे, तर ती विभागणी करायला जर ती होकार देत असेल तर तिचा प्रश्न आहे आणि तेही चालू शकतं. मग आपल्याकडे तो प्लॅन असला पाहिजे, मी स्वतःला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी सक्षम कसं बनवणार आहे. इधर गेट मॅरिड टू अ पर्सन हू कॅन, म्हणजे अशा व्यक्तीशी, पुरुषाशी लग्न करा जो तुम्हाला फायनान्शियली सपोर्ट करू शकेल, किंवा स्वतःला फायनान्शियली सपोर्ट करण्यासाठी प्लॅन बनवा. 2 मार्ग आहे, करू शकतो. आणि त्याच्यामध्ये काही जज करण्यासारखं नाहीये, प्रत्येकाचा तो कॉल आहे. त्याच्यानंतर शेवटची गोष्ट ती म्हणजे लोकांशी जुळवून घेण्यासाठी मनाच्या लवचिकतेवर काम करणं. जसं मी म्हटलं, आपण समाजात राहतो आहोत आणि समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक मिळू शकतात आपल्याला, आणि आपल्या नातेसंबंधांमध्येच असे काही लोक आहेत ज्यांना आपण अवॉइडच करू शकत नाहीत. त्यांचा एक विचित्र स्वभाव आहे, काहीतरी वेगळ्याच धुंदीत असतात, काहीतरी वेगळंच आहे, तुमच्याशी अलाइनमेंट मध्ये नाहीये, पण कर्मधर्म संयोगाने ती तुमची सासूच आहे. ओके, तुम्ही असं नाही म्हणू शकत ना, मी मुलाशी लग्न केलंय, मला सासूशी काही घेणं देणं नाहीये, असं नाही म्हणू शकत. कारण काय असतं, कुठच्याही कंपनीमध्ये तुमचा फक्त बॉसशी मी बोलणार, मी पिऊनशी किंवा बाकी पदाधिकाऱ्यांशी बोलणार नाही, असं नाही चालत ना. बॉसशी लग्न केल्यावर, कंपनीशी लग्न केल्यावर सगळ्यांशी जुळवून घ्यावं लागतं तुम्हाला. डू यू रिले? मे बी एक्झाम्पल खूप क्रूड असेल, पण हे एक्झाम्पल आहे की आपण असं नाही म्हणू शकत मी नवऱ्याशी लग्न केलं तर मी त्याच्या काका, मामा, तात्या, ताऊ बिऊ कोणाशी जुळवून नाही घेणार, त्यांनी आपापलं बघावं. नाही, यू हॅव टू डेव्हलप द स्किल. त्यांना कसं खिशात टाकायचं. मी तुम्हाला माझं काय म्हणजे माझी स्ट्रॅटेजी सांगते तुम्हाला. ओके, माझं लव्ह मॅरेज आहे आणि 10 वर्ष आधी आमचं लग्नाआधी अफेअर होतं, आणि त्यावेळेला तो माझा जो नवरा आहे तो बँगलोरला जॉब करत होता आणि मी मुंबईमध्ये होते. त्याला त्याचं कुटुंब मुंबईमध्ये होतं, पण त्याही वेळेला मी माझ्या सासू सासऱ्यांना भेटायला त्यांच्या घरी जायचे, किंवा मी घरी काहीतरी बनवलं त्यांना घेऊन जायचे.
सो मी पहिल्यांदा रॅपो कोणाशी डेव्हलप केला? सासू सासऱ्यांची. त्यांच्याशी पहिल्यांदा केला. मी नवऱ्याकडे बघितलं पण नाही. आय लव्ह हिम. पण मी त्याच्याशी पहिल्यांदा उसको पटाना है तो पहले तो प्यून को पटाओ. बॉस को पटाना है तो. मे बी एक्झाम्पल इज क्रूड बट दॅट इज व्हॉट इट इज. ओके. पहिल्यांदा त्याच्या सासू सासऱ्यांना जर तुम्ही आवडलात तर नवरा तर आपलं सगळंच ऐकणार. हो तू काय म्हणशील ते. ओके. सो पहिल्यांदा मी त्याच्या सासू सासऱ्यांशी त्याच्या एक्सटेंडेड फॅमिलीला जाऊन भेटले, त्यांच्याशी मैत्री केली. हे सगळेजण माझ्याबद्दलच विचारत होते की आम्ही त्यांना माझा नवरा राहिला बाजूला, माझ्याबद्दलच सगळेजण बोलतायत. सो दॅट इज द स्ट्रॅटेजी. पहिल्यांदा आपल्याला लोकांशी जुळवून घ्यायला लागेल, म्हणजे आपला पुढचा सगळा प्रवास सुखकर होणार आहे. ओके. आणि जरी तुम्ही अरेंज मॅरेज मध्ये असाल ना, तर ज्या क्षणी तुमचं ते ठरतं ना मॅरेज, तुमचा टाइम इन्व्हेस्ट करा तुमच्या सासू सासऱ्यांबरोबर रॅपो बिल्डिंग करण्यासाठी. इन्व्हेस्ट करा लग्न झाल्यावरती. थोडं तुझं माझं होईल, पण घ्या ना पुढे स्टेप घेऊन करा. होईल होईल. सो एकदमच थर्ड डायरेक्शन मध्ये व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी पण वेगळे उपाय आहेत जे आपण शिकू शकतो, जे मी कोर्समध्ये शिकवते, संभाषण कौशल्य अर्थातच. परंतु पहिल्यांदा आपल्याला स्टेप घ्यायचे आहे आणि छान पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करणं असेल, छान पद्धतीने बोलणं असेल, टोनॅलिटी असेल आपली, त्याच्यावर काम करून आपण सहज लोकांना आपलंसं बनवू शकतो. ते आपल्या हातात आहे. तर याच्यातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यासाठी तुम्हाला असं वाटतं का आपल्याला कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीची गरज पडणार आहे? नाही, राईट. त्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत, आपल्याकडेच आहेत त्या. तर तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. दुसऱ्याला आपण विचारत बसतो, तू मला संरक्षित कर, तू असं कर, तू तसं कर, त्याच्यामुळे मला त्रास होतोय. नो नो. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये एकाला त्रास होतो आहे, इट इज द टाइम त्या व्यक्तीने स्वतःची मदत करायची आहे. आणि जर ती मदत नाही करताय तर घ्या ना, प्रोफेशनल सल्ला घ्या. जसं आपण काहीतरी हात दुखतोय माझा तर फिजिओथेरपिस्टकडे जाणार, तसंच जखमा झाल्यात मनावरती ना, जा काउन्सिलरकडे, जा एखाद्या मार्गदर्शकाची मदत घ्या, त्याच्याबरोबर सेशन करा, तुम्हाला मार्ग सापडेल नक्की. राईट. सो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज मला इथे बोलायला तुम्ही संधी दिली त्याबद्दल, आणि स्त्री ऊर्जेबद्दल जो माझा फेवरेट टॉपिक आहे त्याबद्दल बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. सो आपण आता प्रश्न घ्यायला सुरुवात करायची का विजिता मॅडम? येस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ लव्ह टू यू. येस मनीषा, थँक्यू सो मच. मुग्धा, थँक्यू सो मच. मानवी, थँक्यू सो मच. मनीषा, थँक्यू सो मच. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की जरूर विचारा. मला आवडेल, मला प्रश्न विचारणारे लोक खूप आवडतात, कारण प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला काहीतरी कळलंय असं कळतं ना. नाहीतर सगळं आपण लहानपणी असतं ना शाळेमध्ये, मला कळलंय माना डोलवायचं आपण, आपल्याला कळलेलं काहीच नसतं. येस प्रणाली, अंजली, थँक्यू सो मच. Rumana, thank you so much. I love the name Rumana. Inspirational Isha, thank you so much. Pranuti, thank you so much. Gauri, thank you so much. Ashwini, Sandhya, Tejaswini, Pooja, Leena, Anita, thank you so much. You too. Miksha, thank you so much. Thank you so much. So, आपण प्रश्नांसाठी ओपन करूया. तुम्हाला प्रश्न असतील तर नक्की जरूर विचारा. मनीषा, सविता, थँक्यू सो मच. येस. स्वाती अभंग यांनी आणि सुजाता सूर्यवंशी यांनी हँड रेज केलाय. ते प्रश्न विचारू शकतात का? आय एम नॉट शुअर. मी सूत्र आता आपल्या सविता मॅडमच्या हातात येते की येस वी हॅव अ क्वेश्चन. मनीषा यांनी विचारलेला आहे. सॉरी, आय लॉस्ट इट. तो प्रश्न पुन्हा कसा बघायचा प्लीज मला सांगाल का? पुन्हा एकदा प्रश्न टाईप करू शकता का? येस. मदरहुड मध्ये वर्किंग वुमन हू इज ट्राइंग टू बॅलन्स फॅमिली अँड प्रोफेशन, अशा ओके. सो वर्किंग लेडी आहे जी बॅलन्स करते आहे तिचं काम आणि घर. ओके. असा सिनारिओ, तिने बॅलन्स कसा साधावा.
हा आपल्याला प्रश्न आलेला आहे. जो व्हेरी गुड क्वेश्चन. थँक्यू सो मच हा इतका सुंदर प्रश्न विचारल्यामुळे. की पहिल्यांदा आपल्याला हे करायचंय की आता त्यावेळेला ना स्त्री 2 जॉब मध्ये काम करते. एक तर ती तिचं घर पण सांभाळते, शिवाय बाहेर जाऊन काम पण करते आहे. XYZ रिझन असतील त्याला, पण ती दोन्ही करते आहे. ते टायरिंग होतं. त्याच्यामुळे पहिला रूल आपल्याला हेच सांगायचं आहे की मी यथाशक्ती करणार. जे मला वाटतं ते यथाशक्ती करणार, जेवढं जमेल तसं. काहीतरी आपल्याला बेस्ट मदर इन द वर्ल्ड असा कोणी किताब देणार नाहीये, किंवा बेस्ट वाईफ इन द वर्ल्ड, बेस्ट गृहिणी इन द वर्ल्ड असा कोणीच किताब नाहीये. असा दुर्दैवाने नाहीये किताब कुठलाही. त्याच्यामुळे त्या स्पर्धेत ना आपल्याला बॅक ऑफ व्हायचंय. ओके, कोणाच्या तरी घरी गेल्यावर मला माहितीये की कोणाचं तरी घर जास्त स्वच्छ असेल की आपल्याला कॉम्प्लेक्स वगैरे येतो की अरे माझं घर स्वच्छ नाहीये, किंवा अरे हिने एवढे पदार्थ केले, मी तर मला येतच नाही वाईंग येतो कॉम्प्लेक्स. पण तो ब्रश इट ऑफ, ब्रश इट ऑफ. कारण तुम्ही जे करताय ते त्या व्यक्तीकडे नाहीये ना, आणि ती व्यक्ती जे करते ते तुमच्याकडे नाहीये. सो प्रत्येक जण युनिक आहे. तर ही कधी गोष्ट कॉन्फ्लिक्ट येते जेव्हा आपण तुलना करतो आपली कुणाशी तरी इतर व्यक्तीशी. तर तुलनेचा स्टार्टिंग पॉइंट काय आहे? पहिल्यांदा हा स्वतःला तुम्ही विचारता, ही तुलना मी का करते आहे? माझी तुलना कोणाशी कशी होऊ शकते? जर ती व्यक्तीच वेगळ्या वातावरणात जन्माला आलेली आहे, वेगळा अनुभव त्या व्यक्तीने घेतलेला आहे, त्या व्यक्तीचे विचार वेगळे आहेत, त्या व्यक्तीच्या आजूबाजूला असणारी माणसं वेगळी आहेत, तर मी तुलना कुणाशी कशासाठी करते आहे? खोल आहे ना ती तुलना. तर पहिल्यांदा आधी आपल्याला रिलॅक्स करून टाकायचंय की मी कुणाशी तुलना करू शकत नाही, कारण मी युनिक आहे. मी एकमेव अद्वितीय आहे, आणि जे मी करते आहे माझ्या आयुष्यात ते मला आनंद मिळतो म्हणून करते आहे. ते मी यथाशक्ती पार पाडते, मला जसं जमतंय तसं करते. तुम्हाला कुणी काही विचारायला येणार नाही जेव्हा तुम्ही त्याची ओनरशिप घ्याल. राईट. सो 2 अफर्मेशन स्वतःला तुम्ही द्या की मी स्वतः यथाशक्ती करते आहे आणि अद्वितीय शक्ती आहे मी अद्वितीय शक्ती आहे. कारण दुसरे कोणीतरी तुम्हाला असं म्हणणार नाही ना की अद्वितीय शक्ती आहे असं मैत्री तू. नो वन इज गोइंग टू से दॅट. सो आपल्याला स्वतःला सांगायचं आहे ते. कॅन यू डू दॅट? येस, आय होप दॅट आन्सर द क्वेश्चन. येस, आपल्याला दुसरा प्रश्न आहे, घरातली बाकीची लोक काय, सॉरी आय मिस्ड इट. कुणीतरी वाचून दाखवू शकतं का तू प्रश्न प्लीज? येस, मराठीमध्ये आहे. आपल्यातील पुरुष शक्तीचा बॅलन्स कसा करावा? व्हेरी गुड क्वेश्चन मनीषा. येस, आपल्याला एकांतात बसायचं आहे. आता हे सेशन झाल्यावरती तुम्ही थोडा वेळ जस्ट बसा तुमच्या स्वतः बरोबर. माझा नवरा काय करतो सांगते, त्याला कधी विचार करायचा तो वॉशरूम मध्ये जातो, वॉशरूम मध्ये तो विचार करतो, त्याला नवीन आयडियाज वॉशरूम मध्ये येतात. सो जर तुम्हाला एकांत घरात अगदीच मिळत नाहीये, मधलेच 30 माणसं आहेत घरामध्ये, गो टू अ वॉशरूम. किंवा तुम्ही आंघोळीला जास्त वेळ घ्यावं तर आंघोळीला, पण आंघोळ करताना विचार करा. तुम्हाला ट्रिक सांगते मी. त्यावेळेला विचार करायचा आहे की माझ्यामध्ये आता मी आज हे जेव्हा 2 शक्ती शिकले, कुठली शक्ती डॉमिनंट वाटते आहे मला? आय एम शुअर तुमच्याकडून हातून आन्सर येईल की मला पुरुष शक्तीचं जास्त हे दिसतो आहे. काहीतरी सतत करत बसायचं, हे कर, साफसफाई कर, जेवण बनव, मुलाला सांभाळ, हे कर ते कर, अशाच असतात काय काय बायका. फारच स्वतः पण नाचत राहतात, दुसऱ्याला पण नाचवत राहतात आणि इम्पेशन्स क्रिएट करत राहतात. ओके, सो ती पुरुष शक्ती जर जास्त असेल तर आपल्याला कुठेतरी स्लो डाऊन होण्याची गरज आहे. डाऊन टाइम घ्यायचा आहे आपल्याला, थोडा डाऊन टाइम. जे तुम्हाला आवडतं ते करा. म्हणजे मी स्वतःला, मला रियाज करायला आवडतं, गाणं म्हणायला आवडतं, गाणी ऐकायला आवडतात, ड्राईव्ह करायला आवडतं, सायकलिंग करायला आवडतं, एक्सरसाइज करायला आवडतं, नाचायला आवडतं. जे काय आवडतं तुम्हाला ते तुम्ही करा. त्याच्यातनं स्त्री शक्ती तुमची बॅलन्स आउट होईल. तर पहिल्यांदा तर आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करायला लागेल की माझ्यामध्ये कुठली शक्ती प्रिडॉमिनेंट आहे, त्या पद्धतीने मग तुम्हाला करता येईल. आणि नॅचरली स्त्रीची ऊर्जा म्हणजे माझ्या एनर्जीमध्ये मी 90% स्त्री शक्तीमध्ये असते, 10-20% मी पुरुष शक्तीचा वापर करते. जेव्हा मी माझ्या कोर्सेसमध्ये समजा मी शिकवते आहे माझ्या स्टुडंट्सना, इट इज अ डिफरंट स्टोरी. त्यावेळेला मी मॅस्क्युलिन एनर्जीमध्ये असते. माझ्या बिझनेससाठी काही प्लॅनिंग करते, मॅस्क्युलिन एनर्जी वापरते. ओके, समजा मी कुठेतरी बाहेर गेलेले आहे आणि माझ्या बरोबर माझे आई वडील आहेत म्हातारे, त्यांना मला संरक्षित ठेवायचं, राईट, मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये असते. जेव्हा मी माझ्या नवऱ्याबरोबर असते, आय एम रिलॅक्स,
की तो पैशाची काळजी घेणार आहे, तो हॉटेलचं बिल देणार आहे, तो आहे ना माझ्याबरोबर, मला काय पैसे घेण्याची काळजी करण्याची गरज नाही, राईट? सो अशा पद्धतीने आपल्याला बॅलन्स करायचा आहे. पहिल्यांदा तर इन्व्हेस्टिगेशन, आणि त्याच्यानंतर काय मी करू शकते आता बॅलन्स करण्यासाठी, हा प्रश्न स्वतःला तुम्ही विचारू शकता. येस, घरातल्या लोकांनी काम केलं तरच माझी सून ओके, नाही तर नेहमी दुसऱ्यांच्या सुनांचं कौतुक करतात, मग खूप राग येतो. राईट. सो हे आपल्याला आता मी तुम्हाला सांगू, याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं ना, माझ्या सासूबाई आणि सासरे यांच्याशी मी पहिल्यांदा मैत्री केली. म्हणजे लग्नाआधी 5 नाही 8 वर्ष मी जवळपास त्यांच्या घरी येत जात होते, आणि ते रॅपो बिल्डिंग करून ठेवला. त्याच्या मामा, काका, आत्या, मावशा सगळ्यांना मी माझ्याकडे वळवलं पूर्णपणे. राईट. सो ही आर्ट आहे ते. आणि त्यामुळे काय झालं माहिती, माझ्या बिल्डिंग मधल्या ज्या बाकीच्या सासू आहेत ना, ज्यांच्या सुना आहेत, त्या लाईक मैथिली कशी आहे बघ ना, तिच्यासारखं कर. त्या माझी उदाहरणं द्यायच्या. सो आय एम दॅट सून जिच्या बद्दल तुम्हाला उदाहरणं दिली जातात मे बी. सो तुम्ही तिच्याकडून जाणून घेऊ शकता ती नेमकं काय करते आहे, यांना खिशात घालायला नेमकं तिने काय केलं. एक्झॅक्टली. सो इट इज अ स्ट्रॅटेजी. ओके, मी आता अशीच आहे, मी असंच बोलणार, आणि मला काय म्हणतात, प्रेमाने कोणाशी बोलता येत नाही, मी अशीच बोलते, मी असंच करणार. नो. आपल्याला जर दुसऱ्याकडून काहीतरी हवंय, आपला टोन पण बदलायला पाहिजे, स्वर तसा लावायला लागेल. ओके, मला पाणी देतेस का ग प्लीज, जा पाणी आण, वेगळा आहे टोन. राईट. सो आपण असं नाही करू शकत की मी काहीच बदलणार नाही, काहीच करणार नाही, आणि लोकांनी माझं कौतुक करावं. कारण इट इज अल्टिमेटली परसेप्शन. लोकांच्या मनात आपण आपला काय प्रतिमा तयार करतो आहोत ते आपल्याकडे आहे. ओके, तर लाघवी बोलणं आपल्याला शिकावं लागेल, माधुर्य आणायला लागेल आपल्या बोलण्यामध्ये, ते सगळं आपल्याला करावं लागेल. ओके, आणि मी म्हणत नाही 24/7 आपण मधुरता नाही करू शकत. कधी कधी आपल्याला राग येतो, त्यावेळेला रागाने बोलायचं की नाही मला नाही जमणार आहे, मी नाही करणार आहे. ओके, झालं ना, म्हणजे रिअल राहतो ना आपण. की काहीतरी पाईलअप झाल्यानंतर अचानक ब्लास्ट झाला असं नाही. त्या वेळेला ते सांगितलं ना की असं कसं फ्लोई, पाण्यासारखं फ्लोई राहणं, की मला आत्ता वाटतंय ना तसं करायचं असं. म्हणून तुम्ही ना स्वतःला एक उपमा घ्या, तुम्ही नदीसारख्या आहात, पाण्यासारख्या प्रवाही आहात, ज्या शांत पण आहेत, गंभीर पण आहेत, अवखळ, चंचल अशी पण आहे. म्हणजे तुमच्यामध्ये सगळी ती रूपं आहेत. ते मी तुम्हाला डार्क आणि लाईट फेमिनिन एनर्जी म्हणते आहे. ते डार्क आणि लाईट फेमिनिन, डार्क एनर्जी इज रिअली डार्क एनर्जी. ज्याला एखादा पुरुष माझ्याशी समजा पंगा घेतला, त्याने उगाच माझ्याशी बोलायला येतो आहे, त्याला मी देणार बरोबर. त्यावेळेला मी त्या मधुरतेने हा ही असं नाही करणार आहे. माझ्यापासून 100 किलोमीटर दूर राहायचं, समजलं. यापुढे मला फोन करायचा ना, हा टोन असणार आहे त्यावेळेला असं नाही तुम्ही मला फोन करताना नाही मला नाही बोलायचंय, असं काहीतरी नसणार आहे. डार्क एनर्जी, टोटल डार्क. फेसबुकवर, इंस्टाग्रामवर कोणी फालतूगिरी करण्याचा प्रयत्न केला, ब्लॉक तिथल्या तिथे, वही के वही. किती डार्क एनर्जी आहे. कोणी 10 वेळा विचार केला पाहिजे की हिच्याबरोबर नाही पंगा घ्यायचा. तर अशा दोन्ही रूपं आपल्याला दाखवता आली पाहिजेत. ओके, सो डार्क एनर्जीमध्ये अजून सिडक्शन पण आहे. ओके, तो एक वेगळा टॉपिक आहे. डार्क एनर्जीमध्ये वेगळं आपण एक सेशन घेऊ शकतो मे बी. सो सेन्शुअलिटी, मादकता, सिडक्टिव्हनेस, ही पण एक एनर्जीची पॉवर आहे. ओके, जी आपल्याला योग्य वेळी योग्य माणसासाठी वापरता आली पाहिजे. जो माणूस आपल्याला आवडतोय त्याच्याकरता ती वापरता आली पाहिजे. ती सगळ्यांसाठी अवेलेबल नाहीये, कारण सेक्शुअल पॉवर इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल पॉवर. तिला योग्य पद्धतीने वापरता आले पाहिजे, योग्य त्या स्थळी, योग्य त्या वेळी. ती पण एक दॅट इज अन आर्ट ऑफ सिडक्शन इज अन आर्ट. तर त्याबद्दल पण एक वेगळं आहे संपूर्ण, तो एक म्हणजे 100 पानांचं बुक लिहीन त्याच्याविषयी, असं ते आहे ते गोष्ट. तर तो बॅलन्स आहे. त्यामुळे ना आपल्याला स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. जर आपल्याला लोकप्रियता हवी आहे, लोकप्रियता म्हणजे मी सोशल मीडियावरची लोकप्रियता नाही म्हणत आहे, सासू सासरे, आई वडील, नणंदा, हे भाऊजय, कोणामध्ये पण आपण फेमस झालो पाहिजे, की आपल्याबद्दल सगळ्यांनी विचारलं पाहिजे, याकरता काय करायचं ते आपण शिकायला पाहिजे. येस, सुजाता म्हणतो, सॉरी आय लॉस्ट इट.
सॉरी, बरेच प्रश्न मी लूज केलेत. मला पुन्हा कसे पाहायचे प्रश्न? त्यांचं म्हणणं आहे की स्वार्थी वागतात तेव्हा काय करायचं? लोक स्वार्थी वागतात. ओके, सो लोक स्वार्थी वागतायत हे मी का म्हणते आहे पहिल्यांदा, हे पण विचारायचंय. हा, स्वतःला पहिल्यांदा प्रश्न विचारायचा आहे. कारण ना, मी तुम्हाला सांगू, लोकांनी आयुष्य बघितलंय, अनेक चढ उतार बघितले. आपण सगळ्यांनीच आयुष्यात चढ उतार बघितलेले आहेत. त्याच्यातनं आपला एक थिंकिंग निर्माण झालेला आहे. त्यामुळे लोक जे वागतात ते त्यांना बरोबर वाटतं. त्याच्या मागे त्यांचा काहीतरी मोटिव्ह असतो. ओके, मोटिव्ह असतो म्हणून वागतात ते. तर ते मोटिव्ह काय आहे त्यांचं, ते का वागतायत, ते पहिल्यांदा आता आपल्याला जाणून घेता आलं पाहिजे पहिल्यांदा. आणि जेव्हा लोक माझ्या म्हणण्याप्रमाणे वागतात तेव्हा ते चांगले, जेव्हा ते माझ्या म्हणण्यानुसार नाही वागत तेव्हा ते वाईट. हे एक आपलं टेंडन्सी असते ना. त्याच्यामुळे मी त्यांना स्वार्थी का म्हणते आहे, पहिल्यांदा हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा. एखादा माणूस स्वार्थी वागतोय, मला मदत दिली नाही म्हणून मी त्याला स्वार्थी म्हणणार? हा पण एक प्रश्न आहे, राईट? कधी कधी आपल्याला असं वाटतं ना की हा समोरचा व्यक्ती स्वार्थी वाटतोय. तर स्वार्थी नक्की कुणाला वाटतं आहे, नक्की कोण म्हणतं असं की हा व्यक्ती स्वार्थी आहे? ते परसेप्शन आहे. सो ते आपल्याला चेकिंग केलं पाहिजे. इट नीड्स डीपर डिगिंग. स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. आणि समजा लेट्स से एखादा माणूस स्वार्थी वागतोच आहे, लेट्स से माझ्याशी मुद्दाम कुणीतरी माझ्या वाईटातच आहे, एक शक्यता घेऊया, तर त्यालाही मागे काहीतरी इतिहास आहे ना. अचानक कोणी माणूस आपल्याशी वाईट वागत नाही, काहीतरी घडलेलं आहे, ऍक्शनला रिॲक्शन आलेली आहे. तर पहिल्यांदा बाण कुठून सुटला? कारण जेव्हा लोकांशी आपण पहिली जी इंटरॅक्शन करतो ना, त्या इंटरॅक्शनला सबकॉन्शियसली ते रजिस्टर करतात आणि त्या पद्धतीने पुढे आपल्याशी वागतात. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण लेट्स से एखाद्या हॉटेलमध्ये भेटलो, हा, डेटसाठी भेटलो, लेट्स से हॉटेलमध्ये भेटलो आणि तुम्ही मला विचारलं, मैथिली तू काय घेणार? तर मग मी म्हणणार काही चालेल, तुम्हाला जे आवडेल ते मी घेईन, काही नाही, प्रॉब्लेम नाही, माझ्याकडे माझं मतच नाहीये. त्यांनी विचारलं चहा, कॉफी की कोल्ड ड्रिंक, पण मी सांगते मला काही चालेल, काही चालेल. आय जस्ट वॉन्ट टू बी, चांगलं बनायला बघते मी. चांगलं बनणाऱ्या, जस्ट पहिल्यांदा चांगलं चांगलं बनणाऱ्या ज्या सुना असतात ना, ती काही वेळेला काही लोक स्ट्रॅटेजी वापरतात की मी आधी चांगलं चांगलं बनते, सगळ्यांना हो 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 येस चालेल चालेल असं म्हणते, आणि नंतर अचानक जेव्हा ब्लास्ट होतो तेव्हा त्यांना वाटतं, हा 2-3 वर्षांनी ब्लास्ट झाल्यावर ह्या मुलीशी मी लग्न केलेलं आहे, अशी बोलते, उलट उत्तर देते. सो यू विल शॉक देम, राईट? सो स्ट्रॅटेजी हीच आहे की पहिल्यापासून खरं वागा बाबा, जसं आहे तसं. की माझा देवावर विश्वास नाही, मी माझ्या सासूबाईंना सांगितलं माझा काही देवावर विश्वास नाहीये, ब्रह्मांडावर आहे, एक शक्ती आहे, पण मी काय असं काय म्हणतात ते रिच्युअल्स नाही करू शकत, मी कधी केलं नाहीये, आय डोंट नो. तुम्हाला आवडेल म्हणून मी कधी कधी करीन, पण मी पूर्ण करीन असं मला माहिती नाही. सो आय वॉज रिअली ऑनेस्ट, मला ते नाही जमत आहे. त्या करतात मी छानपैकी डेकोरेशन करते गणपतीमध्ये. मला नाही येत आहे रिच्युअल, म्हणजे आधीच क्लिअर केले, पत्ते ओपन केले सगळे. रिअल रिलेशनशिप तयार होतात जेव्हा आपण खोटं नाही वागत ना. मास्क काढून टाका तो, फेकून द्या मास्क, खरं वागा. आता मी काहीतरी ना उगाच काहीतरी आव आणून असं काहीतरी वागले असते ना, आज स्त्री शक्तीबद्दल आपण बोलणार आहोत, यु नो, आय कांट इव्हन डू दॅट. मी असं नाही करू शकत, कारण मी रिअल नाहीये ना जशी. काही पण प्रिटेंड नाही करायचंय, ढोंग कसलंच नाही करायचंय, रिअल बघायचं आहे. मग लोक पण आपल्या एनर्जीला रिस्पॉन्ड करतात आणि आपल्याशी अगदी नॅचरल वागतात. म्हणजे मला एकही व्यक्ती असा भेटलेला नाही जो काहीतरी विचित्र वागतोय माझ्याशी. असे आहेत, 1-2 आहेत, पण शक्यतो नाही भेटत मग लोक. हा, सो सेल्फ वर्क इज इम्पॉर्टंट. येस, अजून कुठला प्रश्न आहे का आपल्याला? सॉरी, तुम्हाला बोर तर नाही ना होत आहे? आर यू एन्जॉईंग दिस कॉन्व्हर्सेशन? इफ यू आर एन्जॉईंग, प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. ही टाईप करा म्हणजे मला कळेल की तुम्ही. प्रणवती, रुमाना, तेजस्विनी, मालिनी, मनीषा, अनिता, प्रतिभा, प्रणाली, अर्पिता, सविता, डी, सविता पवार, अंजली, मालिनी, मीनल, राजश्री, गायत्री, वैशाली, मानिनी, मनीषा, रोहिणी, सुजाता. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. मला खूप आनंद आहे की तुम्ही आज वेळात वेळ कडून इथे आलेला आहात.
खूप छान छान प्रश्न विचारला. मॅडम, एक मिनिट. वनिता मोरेने 2-3दा हा प्रश्न विचारलाय. ॲड्रोजन हार्मोन्सचा असर म्हणता येईल का पुरुषी ऊर्जा असण्याला, आणि जर तसं असेल तर मग ते कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे? ग्रेट क्वेश्चन. अँड्रोजन हे ना, आता हार्मोनल अँड्रोजन स्त्रियांमध्ये पण असतो. ओके, टेस्टोस्टेरॉन पण काही प्रमाणात असतो आणि तो आपल्याला गरजेचा आहे. जसं मी म्हटलं ना, मॅस्क्युलिन एनर्जी इम्पॉर्टंट आहे. तर त्याचा हाय लेवल ऑफ टेस्टोस्टेरॉन ज्यावेळेस झालं तेव्हा हर्ष्युडिझम वगैरे काही फीचर्स येतात. म्हणजे थोडं केस वाढणं, लव चेहऱ्यावर येणं, राईट. सो आवाज पण पुरुषी होणं वगैरे वेगळे काय काय आहे, किंवा पाळीमध्ये अनियमितता येणं, केस गळणं, हे सगळे हार्मोनल इम्बॅलन्सेसचे हे आहे. तसंच पुरुषांना पण काय ते हार्मोनल इम्बॅलन्सचा सामना कधी कधी करावा लागतो. गायनेकोमेस्टिया, त्यांना स्तनाची वाढ होते त्यांच्यामध्ये पण, असंही होतं. तर हे सगळं ना स्त्री हार्मोन पुरुष हार्मोनचा इम्बॅलन्स झाल्यामुळे आहे. तर त्याकरता आपण डेफिनेटली मेडिकल अटेन्शन तर घेऊ शकतो, पण आपलं मेडिकल सायन्स जे आहे ते मॅटरला ट्रीट करणार आहे. ओके, हे सिम्पटम्स येतात, हे घ्या. पाळी आलेली इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन मी बॅलन्स करते, हे घ्या. हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी देतो. ओके, सो हे सगळं झालं मेडिकल दृष्टीने आपण करू शकतो ऑफकोर्स. त्याचबरोबर आपण आपल्या स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी पण काम करणं गरजेचं आहे. मग त्याकरता आपण ते जर मी म्हटलं ना, स्त्रीचा स्वीकार, स्त्री असण्याचा स्वीकार कुठेतरी अपुरा पडतोय का माझा, असं होतंय का, प्रश्न विचारा ना स्वतःला. एकांतात प्रश्न विचारा की माझी कुठली ऊर्जा जास्त होते, की मी घरामध्ये सगळं मी करते मी करते मी करते म्हणून सगळंच मी करते, की काय, की सतत कामातच राहते, की काय, जेवण बनवणं, मग साफसफाई करणं, मग ते संपलं तर अजून काहीतरी दुसरं काम ओढावून घेतात. दुसऱ्याचं काम, तुझं पण हे काम करते मी. राईट. सो सतत देत नाही राहायचंय आपल्याला. ओके, हा इथे मी तुम्हाला सांगेन, इमॅजिन तुम्ही आणि तुमचा पार्टनर आहे. ओके, सतत देताय तुम्ही त्यांना, हे घेतलं का, औषधं घेतली का, असं केलं का, तसं केलं का, यु नो, सतत काळजी, प्रेम, ममता. दुसरा व्यक्ती ना बोर होणार आहे त्याने, तो हळूहळू दूर जायला लागेल. ती सतत सूचना देणं आहे ना, किरकिर किरकिर किरकिर, नॅगिंग नॅगिंग नॅगिंग. दुसरा व्यक्ती म्हणेल, ओ गॉड, मला तर एक सेन्शुअल, आनंदी, प्रेमळ, मला समजून घेणारी अशी मैत्रीण हवी आहे, आणि ही तर माझी आई बनतीये. ओ गॉड, एक आई होती, ही दुसरी आई आली. सो नॅचरल इन्स्टिंक्ट फिमेल्स असतं की मदरिंग करायचं. आईचं बिल भरलं का, तुला सांगितलं होतं, तू का नाही केलंस, हे केलंस का, इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलं का, हे कोणीच ठेवणार, इकडे चहाचा कप ठेवला का, यु नो, व्हॉट एव्हर. टिक 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 ना, इरिटेट होईल. थोडस लेट गो करू देत ना, मोठा माणूस आहे, प्रगल्भ आहे, अडल्ट आहे, करेल त्याचं. मी तुम्हाला सांगू, माझा नवरा कधी कधी तो थोडा ऍबसेंट माइंडेड आहे. लाईटचं बिल नाही भरलं, लेट फीस पडतात, हू केअर्स, त्याच्याकडे पैसे भरपूर, भरू देत ना, काय प्रॉब्लेम काय, 100 रुपये 500 रुपये घेतील, 1000 रुपये बॅलन्स, 1000 रुपये काय पेनल्टी असेल, मी कशाला माझी तावा दौडू, ही हॅज गॉट द मनी, मी कशाला हे करू, तो मलाही पैसे देतोय, स्वतः पण हे करतोय, एन्जॉय करा. रिलेशनशिप तर चांगलं राहत आहे ना. तर पहिल्यांदा मला आपण स्वतःला विचारायचं, हे असंच झालं पाहिजे, हे तसंच झालं पाहिजे, हा च कुठून आलाय माझ्या मनामध्ये, हा च कुठून आलाय, तर च प्रॉब्लेमॅटिक आहे. त्याच्यामुळे थोडस एन्जॉय. ओके, सो बी दॅट सिडक्टिव्ह, सेक्सी, यु नो, सेन्शुअल, प्रेमळ, काइंड, प्लेफुल, खेळकर, अशी व्यक्ती तुम्ही बना. त्याला मैत्रीण हवी आहे, ती तुमच्या नवऱ्याला, तुला आई नको आहे. He's done with it. He's done with it. Okay. So आपली स्पर्धा आपल्या सासूशी पण नाही, की इतर कुणाशीच नाही. आपण, तुम्ही जशा आहात, जस्ट शो आउट इन युअर नॉर्मल सेल्फ. तुम्हाला काही पैसे कमावण्याची गरज नाही. तुम्ही जर त्याला समजून घेऊ शकला, त्याच्या ऑफिसमध्ये काय झालं, हे ते झालं, तो असा बोलला तसं, ओके ओके, अच्छा अच्छा, लिसनिंग पॉवर, जस्ट त्याचं ऐकून तुम्ही त्याला मॅनिप्युलेट करू शकता. Okay, it is a manipulation technique again. So be that woman. आणि तुमच्यामधले हार्मोनल इम्बॅलन्स तो जो झालेला असेल ना, काय तो, कारण तुम्ही मॅस्क्युलिन मध्ये गेलेला आहात ना पूर्णपणे, पलटी 90% पुरुषी, मग ते हॅर्शुडिझम आणि सगळं ते सगळं तयार होतं, सगळं प्रॉब्लेम्स सुरू होत आहेत. बी अ वुमन, नदी,
स्वतःला तुम्ही एक मेटाफरच घ्या, मी नदी आहे, प्रवाही आहे, चंचल आहे, उथळ आहे, डीप, गंभीर सगळं आहे. माझ्याकडून चुका होतात, काय गलती होती है, ठीक आहे ना, जाने दो, चलता है. एकच आयुष्य आहे ना, पूर्ण आयुष्य जगायचं आनंदाने, असं तुम्ही स्वतःला सांगा. आणि मज्जा, आयुष्य सेलिब्रेशन करा. या, आय होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. येस गायत्री, थँक्यू सो मच. अजून कोणी आपल्याला प्रश्न विचारला आहे का? टीव्हीवरील येस ऍब्सोल्युटली. ते एक नरेटिव्ह सेट करतात ना, टीव्हीवरील सासू सून अशा काहीतरी सिरियल्स तुम्ही बघितल्या असतील ना, तर आता समजा लेट्स से मी सासू आहे, एखादी मुलाची आई आहे आणि माझा मुलगा लग्नायोग्य आहे समजा. सासू सून सिरियल मी गेल्या 5 वर्षापासून बघते. लेट्स से एक नरेटिव्ह क्रिएट होणार की माझी येणारी सून मला, माझ्या मुलाला माझ्यापासून दूर तोडणार, घर तोडणार माझं. सो मी आधीच एक पवित्र्यात येणार आहे, राईट, फायटिंगच्या, की आय एम अगेन्स्ट माय सून. नाही वर्कआउट होणार, कारण सून समजा तिने ऐकलं की आता लग्न झाल्यावर ना सासवांचा खूप जाच असतो, असं काहीतरी मैत्रिणींकडून मी ऐकलं. सगळेजण त्याचं चॅन्टिंग करायला लागतात, सासू अशी, सासू अशी, सासू विलन आहे. ओके, झालं ना, ते नरेटिव्ह क्रिएट झालेलं आहे. त्याच्यामुळे सासू सुनांच्या सिरियल ज्याच्यामध्ये ती विलन दाखवली जाते, सासू किंवा सून, किंवा ते हजबंड वाईफचे जोक्स, यु नो, पथेटिक, हे सगळे पथेटिक गोष्टी आहेत. हे एक नरेटिव्ह क्रिएट केलेलं आहे की शादी हो गई तो बिचारा मर गया, उसकी जिंदगी खत्म हो गई, यु नो, अशा टाईपचे जे जोक्स असतात ना, वेड्यासारखे जोक्स आहेत, त्याच्यामुळे आपल्या रिलेशनशिपला खूप जास्त प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, सो त्याच्यामुळे मी लोकांना म्हणते की हे तू का म्हणतेस, कारण माझं तर लग्नानंतर लाईफ बदललेलं आहे. लग्नानंतर मी खूप जास्त आनंदी आहे, खूप जास्त एन्जॉय करते, जे मी आधी आयुष्यात कधी हातात सायकल घेतली नाही. मी सायकल घेऊन 2000 किलोमीटरची टूर करायला लागले, हे मी कधीच केलं नसतं, जस्ट बिकॉज ऑफ माय हजबंड आय एम डूइंग दॅट. सो जर माझ्यातली स्त्री शक्ती बाहेर येऊ शकते, तर कुणाबरोबरही काही होऊ शकतो. सो पहिल्यांदा ते डोक्यातला जो बिलीफ आहे ना, बिलीफ बदलायला लागेल. ते धारणेला आपल्याला प्रश्न विचारायला लागतील. ओके, आय होप दॅट आन्सर्स द क्वेश्चन. स्वतःला स्थिर कसे ठेवावे, सो पहिल्यांदा मी म्हणते तसं इन्व्हेस्टिगेशन, काय होतं एक्झॅक्टली. जेव्हा डायग्नोसिसच झाला नाहीये त्याच्यानंतर आपण नाही ट्रीटमेंट नाही ना सुरू करत स्थिर करण्याची. तुम्ही आता कोणाला तरी विचारलं स्वतःला स्थिर कसं करायचं, लोक तुम्हाला स्वतःला स्थिर कर, स्थिर कर, शांत हो, राईट, ओव्हर थिंकिंग करू नको, असा सल्ला देतील. पण पहिल्यांदा ते होतच का आहे, माझ्याकडून ते होतच का आहे, हा प्रश्न पहिल्यांदा स्वतःला विचारायचा. ठीक, कारण जसं मी तुम्हाला म्हटलं ना, ओव्हर थिंकिंग हा एक चाळा असतो. काही जणांना तो चाळा आवडतो, आणि एक असं कोट आहे की ना, ओव्हर थिंकिंग करणं, चिंता करत बसणं, हे एखाद्या रॉकिंग चेअर मध्ये बसल्यासारखं असतं. ती खुर्ची आपल्याला अशी हलवत राहते आणि आपल्याला वाटतं आपण काहीतरी करतोय, पण ती खुर्ची आपल्याला कुठेही घेऊन जात नाही. तसं ते ओव्हर थिंकिंग आहे, एक चाळा मिळतो ब्रेनला. हा असं झालं तर, तसं झालं तर, तसं झालं तर, तसं झालं, झालेलं काहीच नसतं, पण आपण इमलेर असतोय डोक्यामध्ये. तर पहिल्यांदा स्वतःला विचारायचं, वेट, हे मी का करते. ओके, आणि ओव्हर थिंकिंग करण्यापासून तुम्हाला एक टिप क्विक शेअर करते. जस्ट इमॅजिन करा की तुमच्या हृदयावरती एक पंख्याचं रेग्युलेटर कसं असतं तसं रेग्युलेटर आहे. ज्या वेळेला तुम्ही ओव्हर थिंकिंग करताना स्वतःला पकडाल ना, त्याला तुम्ही सांगा स्वतःला कमी करा स्वतःचा व्हॉल्यूम. थँक्यू मना, तुम्हाला हे सगळे सिग्नल्स पाठवतोय, पण आता मी सुरक्षित आहे आणि असं काही घडलेलं नाहीये. सो थँक्यू, पण आता मला याची गरज नाहीये. ओव्हर थिंकिंग करणं लगेच कमी होईल. तुम्ही ते टर्न डाऊन केला, तो व्हॉल्यूमच टर्न डाऊन केला, अशी ऍक्शन करा तुम्ही, टर्न इट डाऊन. नो, आय एम नॉट थिंकिंग इट. ओके, असं. म्हणजे कसं, माझ्याकडे काही क्लायंट येतात ना, ते म्हणतात की उद्या आम्हाला बॉसला पगारामध्ये वाढ करायची हे विचारायला जायचंय, पण आधीच त्यांच्या डोक्यात विचार येतात, जर मी गेलो तर बॉस काय म्हणेल, मला नोकरीवरनं काढून टाकेल का, राईट, असं जे काय काय विचार येतात. पण विचार करायचा, हे होल्ड ऑन, मी 5-10 वर्ष काही जॉब करतोय इथे, मी पण काहीतरी कंपनीला देतो आहे, म्हणून तर कंपनीने मला माझ्या जॉबवर ठेवलेलं आहे ना, मग एवढ्याशा कारणावरून जॉब असा का सांगेल माझा बॉस, राईट. ओव्हर थिंकिंगला पहिल्यांदा आधी प्रश्न विचार, त्या विचारांनाच प्रश्न विचारायचे, हे कुठून आलं,
ओके, समजा तुम्ही ओव्हर थिंकिंग करतात की लग्न झाल्यावर माझं आयुष्य बर्बाद होणार हे ते, तुम्ही स्वतःला विचारा, होल्ड ऑन, हे मी का म्हणते आहे? कोणाच्या एवढ्या रिलेशनशिप मी बघितल्या की ज्या वाईट चाललेल्या आहेत, का म्हणते? सो विचारांना प्रश्न विचारा, स्मार्टली विचारा. ओव्हर थिंकिंग वर मात करण्याची जेव्हा तुम्हाला ती सवय लागेल ना, त्यावेळेला मन आपोआप स्थिर व्हायला लागेल, असं होईल. येस येस. सो अजून कुणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारू शकता तुम्ही. सॉरी, सेशन खूप लांबलं का? यू आर नॉट गेटिंग बोर्ड ना? आय होप दॅट. नॉट एट ऑल मॅडम, सगळे एन्जॉय करतात. येस, थँक्यू सो मच. येस, थँक्यू मनीषा, दीपाली, थँक्यू सो मच. येस, आय होप सगळ्यांचे प्रश्न विचारून झालेले आहेत आणि शंका कुशंका ज्या काही होत्या त्या सगळ्यांच्या क्लिअर झालेल्या आहेत असं तरी वाटतंय आता तरी. एक मिनिट, जस्ट एकदा चेक करते की कोणाचे आहेत का म्हणून अजून प्रश्न. येस येस येस. मॅम तुमचा फोन नंबर सगळे विचारतायत. येस, ऍक्च्युली माझा जो फोन नंबर आहे तो त्यापेक्षा मी माझ्या मॅनेजरचा नंबर तुम्हाला देते. जर तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर तुम्हाला मी देते, राईट? कारण ते कंटिन्युअस ते फोन घेणं मला शक्य होत नाही, कधी कधी मी कामात असते त्यावेळेला मग मिस होऊ शकतो ना. सो वी कॅन शेड्यूल अन अपॉइंटमेंट आणि मग आपण नक्कीच बोलू शकतो या पद्धतीने. आपण ग्रुपमध्ये शेअर करूया, करू शकतो. येस, आम्ही तुझी दुर्गा तू भवानी ग्रुपमध्ये आम्ही शेअर करतो, म्हणजे तुम्हाला जेव्हा केव्हा मॅडमची अपॉइंटमेंट वगैरे घ्यायची तर तुम्ही घेऊ शकता. येस, नाहीतर तुम्ही मैथिली सावंत 84@gmail.com याच्यावर मेल पण पाठवू शकता तुमचे प्रश्न असतील काही तर. और एल्स मी अमितचा पण नंबर तुम्हाला देते जर तुम्हाला प्रत्यक्षात काही बोलायचं असेल तर. डेफिनेटली. ओके, थँक्यू. येस, सो थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना आता कोणाचे प्रश्न नाही आहेत इट सीम्स ना. सो तुम्ही सगळ्याजणी वेळात वेळ काढून आलात, खूप छान छान प्रश्न विचारलेत आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला काहीतरी एक आहा अशी काहीतरी एक डोक्यात आलं असेल की हा मला हे करायचंय, किंवा ओ हे होत होतं माझ्याकडून, आता ह्याच्यावर मला काम करायचं, असं काहीतरी आहा आणि ओहो मोमेंट असतील तुमच्याकडे, त्या घेऊन तुम्ही जात असाल. आणि तुम्हाला तुमच्या भावी जीवनासाठी खूप 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 शुभेच्छा आणि लॉट्स ऑफ लव्ह. सो तुम्हाला हे सेशन कसं वाटलं? तुमची फिलिंग एका शब्दात सांगू शकाल का? फिलिंग सांगा, कारण आपण स्त्री ऊर्जेबद्दल बोलतोय, स्त्री ऊर्जा फिलिंग बद्दल बोलते. फिलिंग काय आहे तुमची? कॅन यू सी? आय लव्ह दॅट. युजफुल अँड क्रिएटिव्ह थॉट्स, अमेझिंग, ऑसम, वंडरफुल, आय लव्ह दॅट. स्त्रीला पुरुषाप्रमाणे राहावं लागतं तेव्हा तिला ताण येऊ शकतो का? येस, खूप टायरिंग आहे तिला, खूप टायरिंग आहे. ती दमून जाईल पूर्णपणे, त्यामुळे तिला काहीतरी करावं लागेल त्याच्याकरता. ग्रेट, अंजली, तेजस्विनी, वाव, आय लव्ह दॅट. सो यू स्टार्टेड शोईंग युअर फिलिंग्स. तुम्हाला एक जाता जाता टिप देते. तुमच्या फिलिंग्स जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगता ना, तुम्ही यू कम अक्रॉस ऍज अ एक्स्ट्रीमली पॉवरफुल पर्सन. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीचं एखादं वागणं तुम्हाला आवडत नाहीये, लेट्स से तुमचा बॉस तुम्हाला उगाच असा काहीतरी हात लावून बोलतोय, ओके, आणि तुम्ही इरिटेट झालाय, सर आय एम नॉट कम्फर्टेबल, प्लीज स्टे अवे फ्रॉम मी, प्लीज डोंट टच मी. ओके, इट इज पोलाइट बट ऍट द सेम टाइम यू वॉर्निंग हिम. डोंट टच मी, आय एम नॉट कम्फर्टेबल, डोंट डू दॅट अगेन. सिम्पल. हे मी केलेलं आहे माझ्या मोठ्या बॉस बरोबर, पूर्ण हॉस्पिटलचा मेन बॉस बरोबर केलेला आहे. आणि देन ही वॉज लाईक ओ गॉड, 100 किलोमीटर दूर राहायला लागला माझ्यापासून. सो इट वर्क्स. सिम्पल डायलॉग कॅन हेल्प. त्यामुळे आय मेसेज म्हणतात त्याला, माझी भावना. आय मेसेज सांगायला सुरुवात करा, लाईफ चेंज होईल. आणि असं नाही म्हणत की क्रिटिकलच भावना सांगा. आय लव्ह यू, थँक्यू सो मच, आय एम सो ग्रेटफुल, आय रिअली अप्रिशिएट. ही सगळ्या भावना सांगा. तुमच्या नवऱ्याला सांगा आय लव्ह यू, बघा तो कसा चेंज होतोय. किंवा तुमच्या आईला सांगा, आई खूप छान भाजी झाली होती, थँक्यू सो मच, मी घरी गेल्यावर ना मला भाजी करण्याचं टेन्शन नव्हतं, थँक्यू सो मच.
तुमची आई रोज डब्यातनं भाजी पाठवायला लागेल, ती काय काय बनवेल ते पाठवेल. माझ्या बरोबर हे असं होतं. फणसाची भाजी बनवली, प्लीज जाताना घेऊन जा, पिकअप कर. असं होतं. सो पीपल विल स्टार्ट गिव्हिंग यू हेल्प आणि तुमचं काम काय, रिसीव्ह करणं. फेमिनिन एनर्जी मी तुम्हाला सांगितलं ना, कृतज्ञतापूर्वक स्वीकार करणे, स्वीकार करायला लागेल. सो आपण या नोटवरती सूक्ष्म सेशन थांबवायचं का? येस. खूप जास्त त्यांना ओव्हरडोस नको व्हायला ना लोकांना. थँक्यू व्हेरी मच मैथिली मॅम. खरंच मैत्रिणींनो, आज स्त्री ऊर्जा जागृत करण्यासाठी खूप छान छान टिप्स दिल्या आहेत मैथिली मॅडमनी आपल्याला. सो आपल्या स्वतःच्या अस्तित्वानेच आपण एक एनर्जी तयार करत असतो. म्हणजेच आपलं अस्तित्व किती महत्वाचं आहे आणि ते कसं जागृत करायचं हे आज डॉक्टर मैथिलींनी आपल्याला खूप छान आणि सुंदर प्रकारे समजवलंय. सुरक्षिततेसाठी पुरुष ऊर्जा पण किती महत्वाची आहे यासाठी त्यांनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं उदाहरण देऊन अगदी सहज सोप्या भाषेत समजावून सांगितलंय. त्यातल्या त्यात मेन म्हणजे सर्वात प्रथम तुम्ही स्त्री ऊर्जेला जागृत करण्यासाठी स्वतःचा स्त्री म्हणून स्वीकार करा. म्हणजे अर्धी लढाई तर तुम्ही तिथेच जिंकली, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ठरलं तर मग आता स्वतःच्या स्वरक्षणासाठी ऍक्शन प्लॅन तयार करायचाच आहे, जसं मैथिली मॅडमनी आपल्याला सांगितलंय. तेवढं सगळं आपण ऐकलं, खूप छान छान प्रश्न आले तुमच्याकडून आणि आम्हाला खात्री आहे की मैथिली मॅमने त्याची खूप छान प्रकारे निरसन केलेलं आहे तुमच्या शंकांचं आणि प्रश्नांचं. आता शेवटी कुठल्याही कार्यक्रमाच्या शेवटी वक्त्याचं किंवा प्रमुख पाहुण्याचं आभार प्रदर्शन करणं म्हणजे खूप त्रासदायक आहे ऍक्च्युली. पण इथे आपण कोणाचेच आभार नाही मानणार, कारण आभार हे परक्यांचे मानतात. इथे सगळेच आपले आहेत, इव्हन मैथिली मॅम पण आपल्याच आहेत. खरं तर आभार तेव्हा मानले जातील जेव्हा आपण त्यांनी दिलेल्या टिप्स आपल्या रोजच्या जीवनात वापरायला सुरुवात करू. आज आपण ज्या प्रकारे वेळात वेळ काढून इथे आलो, भेटलो, तसंच प्रत्येक पंधरवड्याला आपण भेटणार आहोत आणि ठरल्याप्रमाणे दिग्गज मार्गदर्शकांना भेटणार आहोत. तुमची सततची साथ हीच आपल्या तूची दुर्गा तू भवानी या प्लॅटफॉर्मला पुढे घेऊन जाण्यासाठी गरजेची आहे. आणि खात्री आहे की तुम्ही सदैव आमच्या सोबत आहात, जेणेकरून की हा प्रवास आपण सुखकररित्या पार करू. तुमचं प्रेम, तुमची आपुलकी, तुमचा जिव्हाळा असाच राहो ही विनंती करून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते आणि तूची दुर्गा तू भवानी या पूर्ण टीम तर्फे तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मैथिली मॅम.